केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय कारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणा मी कळा कुसरी काही चिन्हेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे म धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। काय ज्ञानेश्वरी उने तिही पाठविले धरणे ऐकुनिया लिखित म्हणून जाणविले हे मात जरे जाणे धने वदे सेवकाची वाणी तुका मने ठेवा होता सांभाळावा देवा। सच्चिदानंद आनंद कंद माऊलींच्या दरबारामध्ये हा जो शालाबादप्रमाणे चाललेला जो अष्टादश हा ज्ञानयज्ञ आहे त्या ज्ञानयज्ञातील यावर्षी तुकोबारायांच्या अमृतवाणी असा असलेला तुकोपनिषद गाथा याचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहात। यांनी प्राप्त प्रसंगी जे तुकोबारायांची वाणी आहे तर त्या वाणीच्या द्वारा या ठिकाणी माऊलींच्या दरबारामध्ये रामेश्वर भट्ट नावाचे जे विप्र धरणे धरून बसले होते आणि माऊलींनी त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन तुकोबारायांकडे पाठविलेला आहे आणि तुकोबारायाकडे पाठवल्यानंतर तुकोबारायांनी धरणेकऱ्याच्या उद्देशाने जे आपले शब्द उद्गारलेले त्या वाणीचं या ठिकाणी चिंतन चालू आहे। तुकोबाराय म्हणतात काय उणे काय ज्ञानेश्वरी उणे ते पाठविले धरणे
तुकोबाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या धरणेकऱ्याला माऊलीने माझ्याकडे पाठवलेलं आहे त्या माऊलींना धरणेकऱ्यास उपदेश करण्यासाठी कोणत्या गोष्टीची उणीव आहे, कमी आहे. ते सर्व तंत्र स्वतंत्र आहेत आणि सर्वतंत्र स्वतंत्र असून सुद्धा त्यांनी आपले मोठेपणा दाखवून धरणेकऱ्यास माझ्या दरबारामध्ये पाठवलेला आहे. काय हा जो शब्द प्रयोग आहे तो प्रश्नार्थक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे साधकास उपदेश करण्यासाठी जी उपदेशाची सामुग्री असायला हवी ती कोणची कमी आहे. यद्यपि कोणचीही कमी नाही आहे तरी तीही पाठविले धरणे, तरीही त्याने या धरणेकऱ्यास माझ्याकडे पाठवलेला आहे. ऐकोनिया लिखित म्हणून जाणविले हे मात. आणि ज्या धरणेकऱ्याच्या द्वारा माऊलीने पत्र पाठवलेलं आहे त्या पत्राला पाहूनच, त्या पत्रामध्ये जे मजकूर आहे त्या मजकुराला जाणूनच मी त्यांच्याद्वारा जो अभिप्राय व्यक्त केलेला आहे त्या अभिप्रायाचंच उत्तर देत आहे. जरी जाणे धनी वदे सेवकाची वाणी. यद्यपि धनी स्वामी नाम भगवंत पांडुरंग परमात्मा सर्व काही जाणत आहे. यद्यपि मला मराठी भाषेची अडचण आहे बरं का, तरी पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या ठिकाणी हमेशा हिंदी आणि संस्कृत बोलण्याची सवय आहे आणि गाथा समोर असून जर आपण दुसऱ्या भाषेचा उपयोग केला तर आपण गाथेला न्याय देऊ असं होऊ शकणार नाही. म्हणून मी मराठी बोलण्याचाच प्रयत्न करतोय. तर त्या दृष्टीने तुकोबराय म्हणतात, जरी जाणे धनी, यद्यपि पांडुरंग परमात्मा जे धनी आहेत तर स्वामी आहेत ते सर्व काही जाणत आहेत. आणि वदे सेवकाची वाणी, तरी पण त्यांनी माझ्याकडे ज्या धरणेकऱ्यास पाठवलं की मी त्यांचा सेवक आहे आणि सेवकांचं काय कर्तव्य आहे ते पुढे तुकोबाराने आपल्या वाणीमध्ये व्यक्त केलेलं आहे. म्हणून तुका म्हणे ठेवा होता सांभाळावा देवा. हे देवा, तुमचा जो परमार्थाचा अलौकिक असा मोक्षाचा ठेवा आहे तो ठेवा तुमचाच ठेवा, तुम्हीच सांभाळावा आणि त्याचं कर्तृत्वाचे अभिमान माझ्याकडे येऊ नये म्हणून तुमचा ठेवा तुम्ही सांभाळा. ठेवून या डोई पायी झालं उतराई, कारण तेही तुम्ही जाणा मी तराळ नारायणा. प्रसंगी वचन दिले त्याची खावे, अन्न तुका म्हणे भार तुम्ही जाणा थोडाफार. तुकोबराय म्हणतात, ठेवून या डोही, मी सेवक आहे आणि स्वामीने सेवकाच्या चरणावर मस्तकावर मी डोईना मस्तक ठेवून उतराई झालेलो आहे. कारण तुमच्याद्वारा जो दिलेला ठेवा आहे त्या ठेव्याचा मी उपयोग करणार आहे. माझं यामध्ये काही नाही आहे. ठेवा परमात्म्याचा आहे, परमात्म्याची वस्तू आहे. ती परमात्म्याचीच वस्तू त्यांचे जे जन आहेत, साधक आहेत, त्यांच्याच उपयोगासाठी, मोक्षासाठी मी त्याचा उपयोग करत आहे. म्हणून ठेवून या डोवी मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवून या ठिकाणी उतराई होत आहे. कारण तुम्ही जाणा मी तराळ नारायण आहे. नारायणा, जे काही कारण आहे ते तुम्ही जाणा. आणि मी तर एक नेमलेल्या कामगारासारखा, मजदुरासारखा आहे. तुम्ही मला नियुक्त केलंय. हे दोन अभंग परमात्म्याच्या उद्देशाने या ठिकाणी तुकोबारायांनी उद्गारलेले आहेत. पुढचे जे अभंग आहेत ते माऊलीच्या उद्देशाने आहेत किंवा धरणेकराच्या उद्देशाने आहेत. म्हणून मी कसा आहे, तराळ नारायण. हे नारायण मी तर तराळ आहे, तराळ नाम नेमलेला एक मजदूर आहे. म्हणून मजदुरांचं किंवा सेवकाचं काय कर्तव्य, प्रसंगी वचन दिले त्याची खावे अन्न. सेवकाचं जे धर्म आहे ते प्रसंगानुसार स्वामींच्या समोर जाऊन स्वामींची आज्ञेचं पालन करावं. त्यांनी दिलेलं अन्न त्या अन्नाचं भक्षण करावं आणि त्यांच्याद्वारा जे कर्तव्य नियुक्त केले आहे त्या कर्तव्याचं पार पाडावं. म्हणून तुका म्हणे, तुकोबराय म्हणतात
की यद्यपि असं असलं तरी सुद्धा माझा तुमच्यावर भार आहे. भार आहे म्हणजे मी थोडाफार तुमच्यावर अवलंबून आहे. पूर्ण रूपाने स्वतंत्र नाही आणि कामगार स्वतंत्र नसतो, तो स्वामींच्या अधीन असतो. म्हणून तुकोबरा या ठिकाणी आपला भार परमात्म्यावर सोपवतात. माझा थोडा का अशानं पण तुमच्यावर माझा भार आहे. नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्रवत करी हेची एक देवाची चाळे आळवावे देवा ओस देव भावा पाडोनिया, साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास शेकी, न चुकोते उदाराचा मोक्ष होय नोहे, ऐशा पतनाची इच्छा आवश्यक, रोकडी पातली अंगसंगे जरा, आता उजगारा कोठवरी तुका म्हणे, घाली नामासाठी उडी पांडुरंगे थडी पावविलत. या अभंगापासून येथून तुकोबराय धरणेकरास उद्देशून वर्णन करतात की हे धरणेकरी जो हा विप्र आहे, नको काही पडो ग्रंथाची भरी, अनेक शास्त्रांचं अध्ययन करण्याच्या भरामध्ये पडू नकोस. कारण अनेक शास्त्रांचं अध्ययन करण्याच्या जर प्रसंगामध्ये जर तू पडलास, त्या जर चेष्टेमध्ये जर पडलास, तर सर्व शास्त्रांचं अध्ययन पूर्वक साधना करून त्याच्यानंतर अंतकरणाची शुद्ध करून जो शास्त्राध्ययनाचं फल मोक्ष आहे त्याची प्राप्ती होईल, ते शक्य आहे किंवा नाही ही दीर्घकाळाची गोष्ट आहे. आणि कारण शास्त्राध्ययन सर्वांसाठी आहे असं नाहीये. कारण शास्त्राध्ययन करण्यासाठी बुद्धी तीक्ष्ण लागते, बुद्धी तीक्ष्ण लागते. नाही तर तुकोबराच्या भाषेमध्ये तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड तया होनी दगड बरे देवा. तुकोबराय म्हणतात की ऐशी बुद्धी, कारण शास्त्राध्ययन करायचं म्हणल्यानंतर पूर्वापार संगती लागण्यासाठी काल जे पाठ झालेलं आहे ते आज डोक्यामध्ये पाहिजे, तर पुढचा पाठ आणि त्याच्यातून व्याकरण. आणि जर असं असेल तर म्हणून तुकोबराय म्हणतात खालची जी पंक्ती आहे, रोकडी पातली अंग संगे जरा, आता उजगारा कोठवरी, ह्या पंक्तीला अगोदर घ्या. कारण आता तुमच्या शरीरावर रोकडी म्हणजे प्रत्यक्ष वार्धक्याचे चिन्ह दिसत आहेत. आणि आता जर तुम्ही शास्त्रांच्या भरामध्ये जर पडलात, शास्त्र अध्ययन करायला लागला, नंतर केव्हा सर्व शास्त्रांचे अध्ययन होणार, केव्हा तुम्ही एकांतामध्ये जाऊन साधना करणार आणि साधना करून मनाची एकाग्रता साधून गुरुप्राप्तीपूर्वक मोक्षाची प्राप्ती होणं फार कठीण असल्या कारणाने ग्रंथाची या भानगडीत पडू नका. आणि म्हणून काय करा, शीघ्रवत करा हेची एक, म्हणून शीघ्र लवकरात लवकर हे एकच साधन करा जे कोणत्याही अवस्थेमध्ये साधणार आहे. बाल असो, युवा असो किंवा वार्धक्य असो, कोणत्याही अवस्थेमध्ये साधणार एकमेव साधन आहे ते आहे नामचिंतन. आणि त्या नामचिंतनासाठी तू एकमेव शीघ्रवत लवकरात लवकर कंबर कस, म्हणजे तत्पर हो. देवाची चाड्या आळवावे देवा ओस देव भावा पाडून या, आणि भजन करताना या नियमाचं पालन केलं पाहिजे, हरिगुण गाताना या नियमाचं पालन केलं पाहिजे. देवासाठी देवाचं भजन, देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन केलं पाहिजे, न की कीर्तन प्रवचन करून अर्थार्जन केलं पाहिजे. बरोबर आहे. देवाची चाळे, देवाच्या प्राप्तीसाठी, देवाच्या इच्छेने देवाची भजन केलं पाहिजे. म्हणून कसं केलं पाहिजे, ओस देह भाव पाडून या, देहाध्यासाचा निराश करून, देहाध्यासाचा न मिळो अन्न, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, न मिळो खावया अन्न. पाठीमागे एक अभंग गेलाय की 7 दिवसावर झाला जी उपवासी तरी भजनाला सोडू नको, असा एक पाठीमागे चिंतन अभंग गेलेला आहे. 7 दिवस जरी अन्न पोटाला मिळालं नाही तरी आपले जे नित्यनेम भजन आहे ते सुटलं नाही पाहिजे. म्हणून ओस देह भावा पाडोनिया, जो देह अध्यास आहे, देह अभिमान आहे, त्या देहांकाराचा त्याग करून देवासाठी देवाचं, देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन केलं पाहिजे. म्हणून
साधने घाली ती काळाची मुखी गर्भवासा शेखी न चुकती. अन्याने जे साधन आहेत एका नामा वाचून, हे सर्व प्रसंग चालेला एका नामा वाचून, भगवत संकीर्तना वाचून अन्याने साधनामध्ये जर तू करू लागलास तर हे विप्रा, तर ते सगळं तुला काळापासून सोडवणार नाही, सगळे तुला काळाच्या मुखामध्ये नेऊन घालणार आहेत. म्हणून गर्भवासा शेखी न चुकती. शेखी नाम शेवटी गर्भवास चुकणार नाहीये. गर्भवासामध्ये जावं लागेल. आणि गर्भवासाची यातना काय सांगू, गर्भीची यातना म्हणजे भोगविता नारायणा. कारण एकदा जर गर्भामध्ये यायचं ठरलं तर जीवाला काय काय यातना होतात आपण काकड्याच्या अभंगामध्ये अनुभवता. म्हणून गर्भवास चुकणार नाहीये शेवटी. म्हणून अन्य साधनांच्या आहारी जाऊ नकोस. उदाराचा मोक्ष होय नो हे ऐशा, पतनाची इच्छा आवश्यक. तुकोबराय म्हणतात, मला असं म्हणायचं या ठिकाणी की उदाराचं मोक्ष होय नो हे ऐशा. उदाराचा नाम या ठिकाणी तुकोबारायाने क्रममुक्तीचा निषेध केलेला आहे. कारण उदाराचा हे सर्व साधन करून मेल्यापाठी मोक्ष होईल. वैकुंठामध्ये अन्याने लोकांमध्ये गेल्यानंतर मोक्ष होईल का न होईल याची काही शाश्वती नाहीये. म्हणून जी विधेय मुक्ती आहे ती संतांना मान्य नाहीये. सद्य सद्दीर भवे नहा याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा असा पाहिजे. की तुकोबराय म्हणतात उदाराचा मोक्ष होय नो हे. उदाराचा मतलब अन्य सर्व साधना करून ब्रह्मादी लोकांमध्ये गेल्यानंतर, वैकुंठादी लोकांमध्ये गेल्यानंतर मिळणारा जो मोक्ष ते आहे किंवा नाही, मिळेल किंवा नाही याची काही शाश्वती नाही. म्हणून पतनाची इच्छा आवश्यक. आणि त्या ठिकाणी पतन द्वैताचं, कारण साधना करून लोकांतरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी द्वैत भाव हा शाबित राहतो. आणि द्वैत भाव जर असेल तर द्वैतात भयम जायते, या द्वितीयात भयम जायते. आणि भय कशाचं आहे, जन्म मृत्यूचं भय हे कायम राहतोय. म्हणून त्या ठिकाणी ही पतनाची इच्छा जी आहे ती अवश्यमेव राहते. म्हणून तू अन्य साधनांच्या मार्गी लागू नको. रोकडी पातली अंगसंगे जरा आता उजगारा कोठवरी. तुकोबराय म्हणतात की तुझ्या अंगावर वार्धक्याचे जे चिन्ह आहेत ते प्रत्यक्ष दिसत आहेस. म्हणजे आता अंगम गलितम पलितम ही अवस्था झालेली आहे. आणि हे सर्व असून सुद्धा तू आता उजगारा कोठवरी, तरी तू आता या ठिकाणी संसाराविषयी जे संसाराचं कार्य तत्परतेने पार पाडण्याची जी इच्छा आहे ते कोठपर्यंत ठेवणार. म्हणून काय कर, संसारापासून आपली सुटका कर आणि शीघ्र जे भगवंताची प्राप्ती करणारं जे नाम आहे त्याच्यामध्ये तू आपलं मन लाव. म्हणून तुका मने घाले नामासाठी उडी, पांडुरंग थडी पाविलं. तुकोबराय म्हणतात की भगवंत हा आपल्या नामाचा अभिमान धारण करणार आहे. आणि तो आपल्या नामाचा अभिमान धारण करणं असल्या कारणाने तो पांडुरंग परमात्मा आपल्या नामासाठी जे आपल्या नावाचं कीर्तन करत आहेत आणि त्याला आपल्या नामाचा अभिमान असल्या कारणाने तो उडी घालील. मतलब काय करेल, नामासाठी उडी घालील. मतलब नामासाठी तो तुम्हाला भवसागरापासून सोडण्यासाठी अवश्यमेव येईल, शीघ्रतेने येईल. आणि हा जो भव नदी आहे त्याची थडी नाम किनारा जो आहे ते नेऊन तुला पलीकडे सोडेल. अर्ध्यात नाही सोडणार. कारण भगवंत आपल्या नामासाठी त्याला हे कार्य करावं लागतं. सर्वसामान्य माणसाला सुद्धा नावाचा फार अभिमान आहे, तो भगवंताला का नसावं. आणि हे सर्व सगुण रूपाने चाललेलं आहे. निर्गुणाला नावच नाही तर तो नामासाठी उडी कशाला घालेल. त्याला नाव नाही आहे, रंग नाही, रूप नाही आहे. परंतु भक्ताच्या दृष्टीने सगुण साकार जो परमात्मा आहे तो आपल्या नामासाठी उडी घालून आपल्या भक्ताला तो पांडुरंग परमात्मा भवनदीच्या पार पाववे. जय साधून या मन निर्विषय कारण असे तेथे उपवास पारणे अक्षरांची आटी सत्कर्म शेवटी असे फळ. आदरे संकल्प वारी अतिशय सहजते काय दुःख जाणे.
स्वप्नीची या घाये विवळशी वाया रडे रडती या सवे मिथ्या तुका म्हणे फळ आहे मुळापाशी शरण देवाशी जाय वेगी. तुकोबराय म्हणतात नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. कारण देव कोणत्याही भक्ताला कुठेतरी एका एक देशी मोक्षाचं गाठोड आहे आणि ते आणून देईल असं नाहीये. कारण मोक्षाची प्राप्ती साधकाला जीवाला आपली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगे म्हणून ते मोक्षाचे गाठोडे आणून देणार नाहीये. कारण ते निराळ वेगळं नाहीये. कारण देण्यासाठी देशकालामध्ये पदार्थ पाहिजे, त्याला देश पाहिजे, त्या भिन्न पाहिजे, त्याला प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. आणि असं असेल तेव्हा ते आणून देता येईल. म्हणून आणूनही निराळे हाती द्यावे, म्हणून वेगळं आणून द्यावं असं नाहीये. इंद्रियांचा जय साधुनिया मन निर्विषय कारण असे तेथे. मन तुकोबराय म्हणतात अगोदर काय केलं पाहिजे? इंद्रियाचा जय साधावा आणि मन निर्विषय करावा. हे मोक्षाचं प्रथम साधन आहे. कारण जोपर्यंत इंद्रियाचं दमन होत नाही आणि निर्विषय मन होत नाहीये तोपर्यंत अंतःकरणामध्ये गुरुच्या द्वारा केलेला उपदेश तो स्थिर राहत नाहीये. आणि जर उपदेश स्थिर राहणार नाही तर मोक्षाची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. म्हणून इंद्रियाचा अगोदर जय साधावा, मनाला निर्विषय करावं आणि मनाला निर्विषय केल्यानंतर मग सामुग्री हाती घेऊन मोक्षासाठी निघाला पाहिजे. नसता साधना वाचून साध्याची प्राप्ती करण्यासाठी जर आपण निघालो तर त्या ठिकाणी आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून उपवास पारणे अक्षरांची आटी सत्कर्मा शेवटी असे फळ. म्हणून तुकोबराय म्हणतात की उपवासाची पारणे अनेक प्रकारांची उपवास करून त्याचे पारण करावं, अनेक अक्षरांचा अध्ययन करावं, शास्त्राध्ययन करावं आणि त्याच्यानंतर शेवटी त्याने प्राप्त होणारे जे वर्णाश्रमादी विहित कर्मफळ आहेत आणि नंतर शेवटी प्राप्त होणारा जे मोक्ष आहे असं असणारच आहे. तर ते यद्यपि हे होऊ शकतं परंतु ही कर्ममुक्ती अत्यंत दुस्साध्य असल्या कारणाने हे साध्य होणं फार कठीण आहे, अवघड आहे. म्हणून काय केलं पाहिजे? आदरे संकल्प वारी अतिशय सहजते काय दुःख जाणे. म्हणून जे आपल्या संसाराविषयी किंवा जे आपली संकल्प आहे तर ते दक्षतेने आदराने अतिशयाने पार पाडण्याची, ते पार पाडण्याची जी इच्छा आहे तू त्याचा त्याग करून दे आणि सहज अवस्थेमध्ये. कारण सहज अवस्थेमध्ये आल्यानंतर कोणत्याही दुःखाची प्राप्ती होती नाही. सहजा उत्तमा अवस्था, सहज उत्तम जी अवस्था आहे त्या सहज अवस्थेमध्ये दुःख कुठे आहे? दुःख त्या ठिकाणी नाही आहे. परंतु जे मध्यम किंवा अन्याने साधक आहेत कोटीचे, त्या साधकांसाठी या साधनांचा अवलंब करावा लागतो. सहज ते प्राप्त होत नाहीये. म्हणून सहज अवस्थेमध्ये यद्यपि दुःख कोठे आहे? नाही आहे. तरी सुद्धा स्वप्नाची या घाये वेवळशी वाया रडे रडत याशिवाय मिथ्या. तुकोबराय म्हणतात की अरे हे जे संसार आहे ते स्वप्नवत आहे आणि त्या स्वप्नवत संसारामध्ये जे तुला संसाराचे चटके लागून घाव झालेले आहेत, जखमा झाल्या आहेत, त्यासाठी व्यर्थ विवळतोस. न झाला परपंच आहे परब्रह्म. गुरुजी सांगायचे पाठामध्ये ज्यावेळेस ब्रह्मसत्यम जगन मिथ्या याचं जर चिंतन चालतं, उपनिषदाचं चिंतन, सांकर भाषाचं चिंतन, त्यावेळेस सर्वांना वाटतंय खरोखरच नामरूपात्मक जो हा जो अनात्म जो संसार आहे, जड जो संसार आहे तो मिथ्या आहे. पण जोपर्यंत पाठ चालू आहे तोपर्यंत, पाठ सुटलं की भूक लागते, मधुकरीसाठी जावं लागतं, अन्न घ्यावं लागतं, त्याशिवाय शरीर यात्रा चालत नाहीये. म्हणून एका महात्म्याने सांगितलं होतं की ये जो वेदांती लोग कहते हैं कि जगन ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, इस भावना में ये कितने समय तक जीते हैं? किती काळ जगतात? किती काळ हे स्वतःशी विचारलं पाहिजे. आपण किती काळ जगतो त्याच्यामध्ये?
म्हणतो जगत नामरूपात्मक मिथ्या आहे, फलकट तो संसार येते सार भगवंत. बरोबर आहे, पण अवस्थानं बाणता अंगी. जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत या गोष्टी फक्त पुढे तुकोबरायचं वाक्य आहे, व्यर्थ बडबड. तर त्या दृष्टीने स्वप्नीची या घावे विवळ शिवाया. तुकोबराय म्हणतात धरणे करायला, अरे बाबा हे जे स्वप्नवत संसार आहे, जगत आहे, या जगतामध्ये जे तुला प्रपंचाचे सुखदुःखाचे जे झटके लागून जे जखमा झाल्यात, त्या मिथ्या जखमेसाठी व्यर्थ बिवळतोस. आणि जे संसाराचे लोक रडत बसलेले आहेत त्याच्याबरोबर तू रडतोस. ते रडते ते तू रडतोस. एखादा व्यक्ती गेल्यानंतर लोक तिथे जाऊन ते रडायला लागतात. आता ते तर रडतेच परिवारी, पण हे जाऊन तिथं रडायला लागतात. रडती असावे म्हणून रडे रडती असावे मिथ्या. म्हणून हे सगळं जे आहे संसार रडत्याबरोबर जाऊन रडतो आहे. संसाराचं नियम फार विचित्र आहे महाराज. व्यवहाराचे जर नियम पालन नाही केले तर लोक म्हणतात हे महाराजांना काही कळत नाही. जर आपण पालन केले तर म्हणतात हे कसला महाराज आहे. न करावं तरी अडचण, केलं तरी अडचण. कशाचे महाराज म्हणे, त्याचे आपल्यासारे खातात पितात राहतात, ते काय म्हणे वेगळं काय. वेगळं काय, दोन्ही दिशी सारखी वर मजा नाही तो पारखी. वेळ प्रसंगी कळतं ते. तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवासी जाय वेगी. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा हे धरणे कर्या, हे जे फळ आहे मोक्षरूपी फळ ते मुळापाशी अंतःकरणाचं वेगळं नाही आहे, तिथंच देव आहे. अंतःकरण अधिष्ठान जो चैतन्य आहे पांडुरंग परमात्मा, तो अंतःकरणातच साक्षी आहे, तिथेच आहे, मुळापाशी आहे. आणि त्या देवाशी वेगे शरण जाई. लवकरात लवकर होईल तेवढं शरण जा. कारण नका पडू गाबाळाचे भरीत. काय अभंग आहे, हरी हरी तुम्ही मनारे सकळ ते मायाचा तुटतील. अनेक नका पडू गाबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. हे पाहिजे होत. नका पडू, अनेक नका पडू गाबाळाचे भरी, तेथे आहे थोरी मोठी नागवन आहे. पण त्यांच्या नादी लागू नका. म्हणून काय करा, शरण देवाशी जाय वेगी वेगी. लवकर देवाला होईल तेवढं झडझडोनी. त्याप्रमाणे तू देवाशी शरण जा. तो परमात्मा तुझ्या अंतःकरणामध्ये जा आहे. ती गेले भेटवी आणून वासना. दाविल्याचे जना काय काज, आळवावे देवा भाकोनी करुणा. आपुलिया मना साक्ष करी नाही, यावे जावे दुरुनी लागत आहे साक्षीभूत अंतरीचा. तुका म्हणे हातो कृपेचा कृपा सिंधू, तोडी भवबंधू तात्काळिका. पुढे म्हणतात की तेजेले भेटावे आणून या वासना. तुकोबराय म्हणतात हा जो मन आहे, अनेक संसाराच्या यात्रा भोगून जो संसारामध्ये लिप्त झालेला आहे, त्याला साधना करून निर्विषय करून घेण्याचा जो निर्विषय झालेला जो मन आहे, त्या मनाला देवाशी भेटाव. कारण शुद्ध झालेलं मनच देवाच्या भजनामध्ये लागतंय. मलिन मन देवाच्या भजनामध्ये लागत नाही. म्हणून तेजीले भेटावी. तेजीले वासना, विषयांची वासना त्याग केलेल्या मनाला देवाला भेटाव. आणि देवाला कोणाला भेटवायचंय? मनाला. मन हे राम रंगी रंगले. मन राम रंगी रंगले, पण केव्हा? निर्विषय मन. ज्यावेळेस ते मन निर्विषय होईल. म्हणून असा निर्विषय झालेला जे मन आहे तू देवाशी भेटव. दाविल्याचे जना काय काज, आणि माझं मन शुद्ध झालेलं आहे, निर्विषय झालेला आहे. मला आता संसाराचा उभ आलाय. हे लोकांना दाखवण्याचं काय काज, काय कार्य, काय काम आहे? दाखवू नये. साधकाने चातुर्य लपई वगैरे वगैरे ते जे सांगितलेले आहेत, तर असं राहिलं पाहिजे. एकदम वेड्यासारखं राहिलं पाहिजे. जास्त शहाणपण जर दाखवलं तर म्हणतो लोक उपाध्या लागतात, आणि उपाध्या दुःखास कारणीभूत आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून माझं मन हे निर्विषय झालेलं आहे, हे लोकाला दाखवत नाही.
निर्विषय झालेलं मन देवाला दाखवावं, कारण देव त्याने भेटतो. म्हणून आळवावे देवा भाकोनी करुणा आपुलिया मना साक्ष करी. म्हणून तुकोबराय म्हणतात की आपल्या मनाला जे आहे साक्ष करून काय करावची, करुणेने देवाची भाकावी, करुणा भाकावी. करुणा भाकावी काय करावं, बेंबीच्या देठापासून देवाला हाक मारली पाहिजे. तर बेंबीच्या देठापासून अर्थ भावाने देवाला हाक मारली पाहिजे. आणि आळवावे देवा भाकोनी करुणा, करुणा भाकून देवाला आळवावे, विनंती करावी. आहे साक्षीभूत अंतरीचा, कारण तो आपुल्या मना साक्ष करी. आणि त्या ठिकाणी आपल्या मनाला तो साक्ष कर. आणि त्या साक्षीभूत मनाला आपल्या भावनेचा तू साक्षी कर आणि अन्य लोकाला ते दाखवू नकोस. नाही यावे जावे दुरुनी लागत आहे साक्षीभूत अंतरीचा, कारण त्या परमात्म्याला कुठूनही कोणत्याही देशातून स्थानातून यावं जावं लागत नाहीये. अंतरीचा साक्षीभूत आहे तो. अंतरीच अंतकरणाचाच मनाचा साक्षीभूत आहे. आणि मनाचा साक्षीभूत असल्या कारणाने त्याला यावं जावं लागत नाहीये. कारण जो पदार्थ एकदेशी असतो त्याला यावं जावं लागतं. जो सर्वदेशी सर्व व्यापक आहे, सर्वामध्ये आहे, त्याला यावं जावं लागत नाहीये. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियाला जोपर्यंत द्रौपदी, असं देवाची आळवणी करत होती तोपर्यंत देव आले नाहीये. परंतु जो सर्व साक्षीभूत सर्व ठिकाणी व्याप्त परमात्मा आहेस असं म्हणल्याच्या नंतर तो लगेच प्रगट झाला. तर त्या दृष्टीने तो आपल्याच अंतकरामध्ये मनाचा साक्षीभूत आहे. तुका म्हणे हा तो आहे कृपा सिंधू, तोडी भव बंधू तात्काळित. कारण तो परमात्मा जो आहे अत्यंत करुणा सिंधू आहे, करुणा सागर आहे. शब्दाचे नियुक्ती संत साहित्याची विशेषता आहे की शब्दाची सटीक योजना, शब्दांची सटीक योजना आणि भाषा सौंदर्य, कुठे कोणत्या शब्दाची नियुक्ती करावी ही संत साहित्यामध्ये पाहिलं पाहिजे. कारण ज्या ठिकाणी ज्या शब्दांची नियुक्ती संतांनी केलेली आहे ती किती सटीक आहे. तर त्या दृष्टीने, कारण हे शब्दाची सटीकता आणि सार्थकता जर बघायचं असेल तर आपल्याकडे अगोदर शब्द संग्रह किंवा शब्दाचं स्वरूप हे आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी त्या शब्दाची योजना किती हेतुपुरस्सर संतांनी केलेली आहे हे आपल्याला कळणार नाहीये. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, तुका म्हणे हा तो आहे कृपा सिंधू. हा म्हणजे जो अंतरीचा साक्षीभूत जो परमात्मा आहे तो करुणा सिंधू आहे. आता मला एक गोष्ट सांगा की निर्गुण निर्विकार जो निर्विशेष परमात्मा आहे त्याला करुणा सिंधू म्हणता येईल का? आणि त्याला करुणा येईल का? त्याला करुणा नाही येणार. मग आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, असा जो परमात्मा आहे त्याला करुणा येईल, तो करुणा सिंधू आहे. निर्गुणाला करुणा सिंधू नाही. कारण माया उपाधी धारण केल्याशिवाय त्याला सुगुण होता येत नाही, अवतार घेता येत नाही. तर तो भक्ताचे काज कसे करणार? भक्ताचं काज करण्यासाठी स्वाम प्रकृती वष्टभ्य विसृजामी पुन्हा पुन्हा. आणि भगवंताला एक अट स्वीकार करायला सांगा की उपाधीचा संयोग केल्या वाचून सगुण होऊन दाखव. काय? उपाधी स्वीकार न करता सगुण होऊन दाखव. आणि तू श्रुती तुला म्हणते ना की तू कर्तुमा कर्तुमा नेता कर्तुमाय, मग सगुण होऊन दाखव मायेचा त्याग करून, उपाधीचा त्याग करून. होताच येत नाही. तुम्ही विचार करून मला सांगा उद्या. बिना उपाधीचा स्वीकार केल्याशिवाय सगुण त्याला होता येत नाही, साकार त्याला होता येत नाही. जर सगुण साकार नाही झाला तर भक्ताचं काज कसा करणार? करू शकत नाहीये. ही कमजोरी परमात्म्याची, देवाची ही कमजोरी आहे. तर त्या दृष्टीने करुणा सिंधू जर म्हणायचं असेल तर सगुण साकार त्याला स्वीकार केलं पाहिजे. आणि हा जो शब्द आहे भगवंताविषयी या ठिकाणी योजन केलेला आहे, हा म्हणजे तो पांडुरंग परमात्मा कसा आहे? कृपा सिंधू आहे. तोडी भव बंधू तात्काळित. आणि हा जो भव नाम सत्तात्मक जो संसार आहे, यद्यपि नाहीये
तरी पण प्रवाहरूपाने जो अनादि आपण स्वीकार करतोय, कार्यरूपाने स्वीकार करतोय, हा जो भव सिंधू आहे, भवसागर आहे, तो तात्कालिक तुरंत ते तोडील. परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर करुणापूर्वक त्याची आळवणी केली पाहिजे. असं जर केलं तरच तो धावून येईल आणि संसाराचं बंधन तोडेल. नसता तो येऊ शकणार नाहीये. म्हणून परमार्थ सवडीचा नाहीये, परमार्थ आवडीचा आहे. सवडीचा म्हणजे काय, सकाळी चहा प्यायल्याशिवाय पाठाला जाणं शक्य होत नाही. हा परमार्थ कसा आहे, तर हा परमार्थ जो आहे तो सवडीचा आहे, आवडीचा नाहीये. चहा प्यायल्याशिवाय निघत नाही. काय काय लोकांना चहाची खूप सवय आहे. तर त्या दृष्टीने गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेम पाझरती लोचना, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळे. तुकोबराय म्हणतात, जर असं जर परमात्मा आहे, तो करुणा सिंधू आहे, त्या परमात्म्याच्या अंतःकरणपूर्वक जर आपण त्याची गोविंद गोविंद असे म्हणाला जर छंद लागलं. छंद शब्दाविषयी आता थोडं सांगतोय मी. छंद मनाचा स्वाभाविक धर्म, मनाचा स्वाभाविक धर्म छंद आहे. आणि ज्याला ज्याचं छंद आहे त्याच्यासाठी वेळेची कमी नाही. ज्याचा जो छंद आहे त्याला वेळेचा अभाव नाही आहे. पण ज्याचं छंद नाही आहे त्याला अभावच आहे. तुकोबराय म्हणतात, गोविंद गोविंद या नामाचा तू मनाला छंद लावून घे. म्हणजे मनाशी ते परमात्म्याचं नाम एक करून घे, एक रूप होऊन जा त्या नामाशी. आणि जोपर्यंत त्या परमात्म्याच्या नामाशी तू एक रूप होऊन जाणार नाही. गोविंद गोविंद म्हणजे गोभीर, गोभीर वाणीभीर विंदते यशस्स इति गोविंद. ज्याची वाणीच्या द्वारा प्राप्ती होते तो गोविंद आहे. आणि वाणीच्या द्वारा त्याची प्राप्ती होते. आणि वाणीच्या द्वारा त्याची प्राप्ती होते म्हणून इथं गायला सांगितलंय. मग जर वाणीने जर त्याची प्राप्ती झाली नसती तर गोविंद शब्दाची नियुक्ती बरोबर राहिली असती का, उपयुक्त योजना सटीक राहिली नसती. म्हणून गोविंद शब्द का, कारण गो नाम वाणी गी, वाणी आणि त्या वाणीच्या द्वारा ज्याची प्राप्ती होते असा तो गोविंद. म्हणून त्या गोविंदाचं छंद तू मनाशी एक रूप करून घे. मन जर त्या गोविंद नामाशी एक रूप जर झालं, त्या मनाला छंद जडलं नामाचं, तर त्याचे परिणाम पुढे म्हणतात तुकोबराय. काय होईल मग असं जर मनाला छंद लागलं तर काय होईल, तर म्हणतात की मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग हे तो काया सहित भक्त भगवंताशी एक रूप होऊन जातो. अर्थ संपला. तो भक्त कायासहित शरीरासह भगवंताशी एकरूप होऊन जातो, तो भिन्न राहतच नाही. तर त्या दृष्टीने आनंदले मन प्रेम पाझरती लोचन, मग त्याचा परिणाम पुढे काय होईल, भगवंताशी एकरूप झाल्यानंतर भगवंत आणि भक्त हा जो भेद आहे, द्वैत आहे, हे उरत नाहीये, राहत नाहीये. तेव्हा त्या भक्ताला भगवंताचं जो प्रेम आहे, प्रेम भक्ती आहे, त्यामुळे त्या प्रेमभक्तीने त्याचे जे लोचन आहेत ते पाजायला लागतात महाराज. मग नारद भक्ती सूत्राकडे चला. गायती रवती नृत्यती उन्मत्तवत. तो कसा होतो, उन्मत्तवत, पागल वेड्यासारखा. तो एकटाच गातो, एकटाच हसतो, भगवंतासमोर नृत्य करतो. त्याला जगाचं विस्मरण झालेलं असं, कोणाशी काही घेणं देणं नाहीये. कारण गोविंदाशी एक रूप झाल्याच्या नंतर भक्ताची अवस्था कशी होते, तर त्याचे प्रेमाश्रू लोचन नाम डोळ्यातून पाझरतात, झरतात, झरझर, सांगावं लागत नाही. आणि अशा भक्ताच्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू आहेत ना, ते मोतीचे बिंदू आहेत, मोतीचे बिंदू. कारण त्या अश्रूची किंमत भागवतामध्ये बघा, रास पंचाध्यायीमध्ये काय होतात. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळे. तो शरीरासह भगवंताशी एकरूप होऊन जातो भगवंताशी भक्त. कसं, तर तुकोबराय उदाहरणासह सांगतात. ज्याप्रमाणे ती आळी आहे, भुंग्याचं ध्यास घेत घेत शरीरासह
शरीर त्याग न करता भुंगारूप होऊन त्याला पंख फुटून उडून जाते. शरीरासह तद्वत तो त्याची अवस्था होते. म्हणून आळी एक कीटक आहे, तो एक कीटक आहे. भुंगा त्या आळीला कीटकाला आपल्या घरट्यामध्ये आणून सोडतो आणि सतत त्याला डोचत राहतो. सतत सतत यायचं टोचायचं, यायचं टोचायचं, यायचं टोचायचं. म्हणून त्या भुंगा केव्हा येईल आणि केव्हा टोच मारेल हे त्या आळीला माहित नाही. म्हणून सतत ती सावधान ध्यास लागून लागून त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन होतं की ती आळी भुंगा रूप होऊन पंख फुटून उडून जाते शरीरासह. तसं भक्त आपल्या या शरीरासह सदेह वैकुंठाला जात. सदेह मृत्यूलोकाची काया घेऊन या तुका गेला वैकुंठाशी. मृत्यूलोकीची काया अन्य कोणीही घेऊन वैकुंठाला गेलं नाहीये, पण तुकोबराय गेलेला आहे. असं रामेश्वर भट्टांनी आपल्याला प्रमाण सांगितलेलं आहे, निळोबरायांनी सांगितलेलं आहे, वर्तमान संत तुकोबरायांची त्यांनी सांगितलं आहे. म्हणून हे उदाहरणासह अरे तू धरणेकरी, तू याप्रमाणे काय कर, नामाचा छंद घे, त्यामुळे तुझं जीवनाचं असं परिवर्तन होईल आहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या ज्या ध्यान त्याची होय त्याचे मन, मनवणे अवघे सारा पांडुरंग दृढ धरा, समखुण ज्याचे पाय व व्यापक विटे ठाय, तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा. पुढे तुकोबराय म्हणतात, ज्याचे ज्या ध्यान त्याची होय त्याचे मन. मन ज्याचं ध्यान करतं तसं तो मन होऊन जातो. मनाला आपला आकार नाहीये. मनाला पाण्याला आपला आकार आहे का? पण ज्या उपाधीमध्ये जाईल तसं पाणी होऊन जात. तर ज्याप्रमाणे पाणी ज्या उपाधीमध्ये जाईल तसं होऊन जातं, तद्वत मनाला आपला आकार नसल्यामुळे तो ज्याचं ध्यान करतो, किंवा गीतेच्या भाषेमध्ये ध्यायते विषयां पुंसः, कारण जे मन विषयाचं ध्यान करतं ते मन विषय रूप होऊन जातं. तसं हा नियम आहे. हे नियम आहे. तर ज्याचे जया ध्यान, ज्याला ज्याचं ध्यान असतं, आणि भक्त कोणाचं ध्यान करेल? भगवंताचं. मग भगवंताचं जर भक्त ध्यान करेल तर मन कसं होऊन जाईल? भगवंत रूप होऊन जाईल. म्हणून जो ज्याचं ध्यान करतो त्याचं मन तसाच होऊन स्थित हो, तसाच होऊन जातो, ते वेगळं राहत नाही. ज्याला स्वतंत्र आपलं अस्तित्व आहे तो दुसऱ्याचा आकार स्वीकार करणार नाही. ज्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे तो दुसऱ्याचा आकार धारण करणार नाही. पण मनाला आपला आकार नाहीये, मनाला आपला आकार नाहीये. म्हणून तो ज्याचं ध्यान करतो त्याप्रमाणे होऊन जातं. म्हणून जो सतत ज्याचं ध्यान करतो त्याचं मन तद्रूप होऊन जातो. मनोने अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. म्हणून तुम्ही विषयाची वासना आहे किंवा संसाराची जी वासना आहे, या सर्वांना काय करा तर वेगळं करा. सारा म्हणजे वेगळं करा, त्याच्यापासून मुक्त व्हा आणि पांडुरंग दृढ धरा आणि त्याला घट्ट धरा, देवाला घट्ट धरा. आता या ठिकाणी एक नियम सांगितला पाहिजे. संसारामध्ये कोणतीही गोष्ट लागू करायची असेल तर अगोदर एक काढली पाहिजे. आता इथे मनाचा स्वभाव सांगता तुकोबराय. मनाकून एक सोडवायचे ना, मग एक द्या, एक द्या तर एक काढा. संसारही सोडायचं नाहीये आणि देवाचंही ध्यान झालं पाहिजे असं होत नाहीये. कारण मनाचं धर्म आहे की तो एकदा जर धरलं तर सोडत नाहीये, त्याचा हा स्वभाव आहे. म्हणून काढायचं एक द्या, एक द्या. कारण त्याला काही ना काही विषय पाहिजे. एका ठिकाणी मी एका महात्म्याला विचारलं, निरालंब वृत्ती उठते का? निरालंब वृत्ती उठते का? किंवा निर्विषेक वृत्ती उठते का? आणि जर म्हणाल हा, तर कोणाला विषय करते? मग वृत्ती सालंब वृत्ती उठते. मग वृत्ती जर सालंब उठते आणि आपल्याला तर निरालंब व्हायचं आहे, मग जसं निर्विषेक वृत्ती उठतच नाही. कारण वृत्ती उठण्यासाठी काय पाहिजे? अंतःकरणामध्ये पहिला क्षोभ झाला पाहिजे ना. मग क्षोभ झाल्याशिवाय वृत्ती उठत नाही. जसं जळ तरंग हवेच्या झोक्याने उठतात, हवाच्या झोक्याने जलतरंग उठतात.
पण हवा नाही लागल्यावर जलतरंग उठतात का? नाही उठत. किंवा दिव्याची लव, हव्याची झुळूक लागल्याशिवाय ते लव हालत नाही. आणि ती जर त्याला हवेत झुळूक नाही लागली तर एकसंध असते. पण मला वाटतं हे उदाहरण वृत्ती विषयी लागू पडत नाहीये. कारण वृत्ती उठण्यासाठी अगोदर मनामध्ये ज्यावेळेला क्षोभ होतो, अंतःकरणामध्ये क्षोभ निर्माण होतो, तेव्हा ती वृत्ती उठते. आणि जर निर्विषेक निरालंब जर वृत्ती उठत असेल, जर असं जर म्हटलं तर ती वृत्ती उठते कशामुळे आणि कोणाला विषय करते, कोणाला विषय करते. मी हे का म्हणतोय? कारण पांडुरंग दृढ धरायचा आहे, त्याला धरायचे, देवाला धरायचे. मग त्यासाठी अगोदर संसार त्याजायचा, संसार त्याजायचा, एकाला सोडायचे. हे उपादे, हे जे निमित्त मनाचे, एकाला सोडणे आणि एकाला धारण करणे. संसार सोडा आणि देवाला धरवा किंवा देवाशी एकरूप व्हा. किंवा दोन्हीही गोष्टी एकत्र होत नाहीये. तुकोबराचं वचन आहे, दोन्ही पेवावरी नाही, मग ते फजिती होऊन जाते. म्हणून काय करा? म्हणून अवघे सारा, अवघे म्हणजे प्रपंचाची वासना, विषयाची वासना अवघी, पूर्ण त्याच्यापासून उपाधीपासून मुक्त व्हा आणि देवाला दृढ धरा. तर तो धरणेकरी प्रश्न करेल, तुम्ही ज्या देवाला दृढ धरा म्हणतात, दृढ धरा म्हणतात, तो देवाचं जरा काही चिन्ह खुंत सांगा. कोण कोण तो देव, कसा आहे, कुठे आहे? तर तुकोबरा देवाचा परिचय देतात. कोणाला? धरणेकऱ्याला. परिचय काय देतात? समखुण जयाचे पाय, उभा व्यापक विटे ठाय. तो परमात्मा जो आहे त्याचे समचरण आहेत, विटेवर उभा आहे. देवाने या ठिकाणी कृष्णाचा परिचय नाही दिला. तुकोबऱ्याने या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं उदाहरण नाही दिलं, त्या देवाचा परिचय नाही दिला. आणि मी हमेशा एक गोष्ट सांगतो, आम्ही त्रेतायुगाच्या देवाचं उपासना करतो, आम्ही द्वापार युगाच्या देवाची उपासना करतो. पण आमचा देव तर कलियुगाचा आहे, वर्तमान युगाचा आहे, आमच्या बरोबरचा आहे. आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो वर्तमान युगाचा देव आहे. द्वापार त्रेताच्या देवाची ओळख काय आहे? त्रेता युगाचा जो देव आहे तो धनुर्धारी आहे. द्वापार युगाचा देव आहे बंशीधारी आहे, गिरधर आहे. आणि वर्तमान काळाचा जो पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ आहे तो विटेवर उभा आहे, कटेवर कर आहे. हा त्याचा परिचय आहे. तो कसा आहे? यद्यपि तो व्यापक आहे, व्यापक असून सुद्धा तो भक्तासाठी कसा आहे तर विटेवर उभा आहे. आणि विटेवर उभा असून सुद्धा त्याची व्यापकता जी आहे ती खंडित होत नाहीये. देवाची व्यापकता खंडित होत नाही, असा त्याचा परिचय. तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा. आणि आज तो परमात्मा कसा आहे? अणुरणियान महत्वमयान आहे. परमात्मा कसा आहे? तो विटेवर उभा आहे, अणु हो आणियान महत्वमयान. तुका म्हणे अणु तुझ विन नाही नवा उनी पायी वाडा आहे. जेथे देखे तेथे तुझ्याची पावले त्रिभुवन संचले विठ्ठला गा. हे विठ्ठला गा, तुझ्या वाचून अणु रेणू परमाणू इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन सुद्धा रिकामे नाही आहेत. तो असा परमात्मा खचाखच ठोस भरलेला आहे, ठोस. असा नाही की त्याची प्राप्ती कुठेतरी होते असं नाहीये. म्हणून असा असणारा परमात्मा तुकोबराय म्हणतात तो तुका म्हणे नभा परता, किंवा माऊलीची ओवी आहे, नभ खेळे तुझ माझी लपी थपी आहे ना. नभ तुझ माझी खेळे लपी थपी. हे नभ जे आकाश आहे, पोकळी व्यापकता आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये तुझे लपडाव हे खेळतात. याची एवढी त्याची व्यापकता आहे. आणि लहानातला लहान किती आहे तर अणुपेक्षाही अणु आहे. असा त्या परमात्म्याची पंढरीनाथाची ओळखी या ठिकाणी धरणेकऱ्यास तुकोबऱ्याने करून दिलेली आहे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जान फळ त्याचे. नाही तरी वाया गेली तोंड पिटी, उरे ते शेवटी उरलीशे. पडोनिया वेद हरिगुण गावे, ठावे ते जाणावे. तेव्हा झाले तप तीर्थाटणे, तेव्हा कार्यसिद्धी शिर राहे बुद्धी हरीच्या नामे. याग यज्ञाधिक काय दान, धर्म तरी फळ नाम कंठी राहे. तुका म्हणे नको काबाडाचे भरी, पडो सार धरी.
ह्याची एक तुकोबराय म्हणतात धरणे कर्यास की पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहुण्या अगोदर शास्त्राद्य अध्ययन करावं आणि शास्त्राद्य अध्ययनाचं फळ म्हणून काय करावं, नामसंकीर्तन करावं. एक गोष्ट फार कठीण आहे महाराज. काही लोकांना शास्त्राध्ययन करणे किंवा शास्त्रावर बोलणे जमतं, काही लोकांना नामसंकीर्तन करणं जमतं. पण ज्यांना वेदादी उपनिषदांचं शंकर भाष्यांचं चिंतन करणं आवडतं ते लोक नामस्मरणावर येतील असं घडत नाही, कवचित घडत नाही. तर हातामध्ये माळा घेऊन भगवंताचं नाम कीर्तन करणे, तर ते हे काही काळापूर्वी लोक नामसंकीर्तनाला गौणता देत होते. पण हे स्वामी अखंडानंद सरस्वतीची देण आहे महाराज. त्याने हे सांगून दिलं की तुम्ही काय समजता नामाला. आणि माऊलींनी सांगितलेलं आहे सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निकळ प्रबंध हे नामसंकीर्तन. मादी आत्मचर्चा विशद उदंड गाती हे उपनिषदादी चिंतन. संगती लावून देईल की नाही. उपनिषदादी शंकर भाष्यांचं चिंतन करणे आणि हरी हरी हा नामसंकीर्तने दोन्हीचं फळ बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची प्रकृती आणि मधुसूदनीची प्रकृती एक आहे. ज्ञानेश्वरीची प्रकृती आणि मधुसूदनीची प्रकृती एक आहे. परंतु शंकरानंदी आणि शंकर भाष्य, शंकरानंदी आणि शंकर भाष्य हे ज्ञानेश्वरीच्या प्रकृतीशी मिळते जुळते तेवढे नाही. कारण एक स्वतंत्र ज्ञानमार्गी ग्रंथ आहे, एक स्वतंत्र ज्ञानमार्गी ग्रंथ आहे आणि एक भक्ती आणि ज्ञानाचं समन्वयात्मक ग्रंथ आहे. आणि भक्ती आणि ज्ञानाचं समन्वयात्मक ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि मधुसूदनी आहे. आणि शंकरानंदी आणि शंकर भाष्य विशुद्ध ज्ञान मार्गाचे ग्रंथ आहेत. म्हणून तुकोबर आहे, दोन्हींचा संगम करतात, दोन्ही समान आहेत. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा भाव नाही आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, पाहुण्या ग्रंथ. पाहुण्या शब्द अध्ययन वाचक आहे. ग्रंथाचं अध्ययन करावं आणि ग्रंथाचं अध्ययन करून सर्व शास्त्रांचं निचोड म्हणून नामचिंतनावर यावं. हे शास्त्राचं फळ आहे, हे शास्त्र अध्ययनाचं फळ आहे. आणि हे शास्त्र अध्ययनाचं फळ आहे काय, हरिगुण गावे. म्हणून तुकोबरायचा अभंग आहे, ज्ञान गिळूनी. तुकोबरायचं का ज्ञान समाज माऊलीचा आहे, ज्ञान गिळूनी गावे गोविंदुगा. आणि एका महात्म्याने सांगितलं होतं, ज्ञानमार्गी लोकांची जी अहम प्रकृती आहे ती अहम प्रकृतीचा उल्लंघन करणं फार कठीण आहे. अहम प्रकृतीचा उल्लंघन करून नामचिंतनावर येणे फार कठीण आहे. तर तेव्हा आले जान फळ त्याचे, तेव्हा आले तेव्हा केव्हा सर्व शास्त्रांचं अध्ययन करून जर हरी कीर्तनावर येऊन मती बुद्धी स्थिर जर झाली तर समजावं तुम्ही शास्त्राध्ययन केलं, शास्त्राध्ययन केलं आणि त्या शास्त्र अध्ययनाचं फळ मिळालं. नसता असं म्हटलं जातं की वैष्णव मुक्ती कधी मागत नाही, वैष्णव मुक्ती मागत नाही. वैष्णव सिद्धांतामध्ये मुक्तीला गौणत्व आहे, वैष्णव सिद्धांतामध्ये मुक्तीला गौणत्व आहे. आपल्याला ठाऊक असेल तर बाबांचा पाठ ऐकता आपण, तर त्या दृष्टीने बाबा म्हणजे काय, बाबा म्हणजे चालतं बोलतं वेदांताचं झाड. तुम्ही पाहिलं असेल, आम्ही तर खूप लहानपणापासून ओळखतोय त्यांना. बाबांकडे कोणी जरी व्यक्ती आले तरी बाबा त्यांना उपदेश वेदांतात्मकच करतात. जसं तुकोबरायाकडे हा धरणेकरी आलेला आहे आणि या धरणेकराचा उपदेश चालले, हा तुकोबरायाचा, हा काय आपण जे चिंतन करतोय हा धरणेकराचा तुकोबरायाचा उपदेश आहे. आणि कसा आहे, अरे बाबा तू ब्राह्मण आहेस, सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं असेल, सर्व शास्त्रांचं अध्ययन करून जर नामचिंतनावर येऊन जर तुझी मती स्थिर जर नाही झाली तर शास्त्र अध्ययन केलं आणि शास्त्र अध्ययनाचं फळ मिळालं असं म्हणता येणार नाही. म्हणून शास्त्र अध्ययनाचं फळ काय आहे, ज्ञान गिळूनी गावे गोविंदुगा.
गोविंदाचं नाम कीर्तन करणे. हा ती गोष्ट सांगत होतो. बाबाकडे कोणी जरी आले, बाबा वेदांतात्मकच त्यांना उपदेश करतात. हे बघत नाही की ह्यांना वेदांत माहिती आहे की नाही. हे वेदांत लेकराचं नाव ठेवतं तुमच्या सांगण्यावरून. लोक बाबांच्या सांगण्यावर आपल्या लेकराचं नाव वेदांत ठेवतात, पण लेकराचं नाव वेदांत ठेवल्याने वेदांत सिद्धांत प्रतिपाद्य तत्व हाती लागेल असं थोडी होत आहे. असं शक्य नाही. नावाने झाल्यानंतर तर मग कसं होणार. तर त्या दृष्टीने चला पुढे. नाहीतरी वाया केली तोंडपिटी. नाहीतर शास्त्राध्ययन करून जर नामचिंतनावर मती जर स्थिर जर नाही राहिली तर ते व्यर्थ तोंडपिटी आहे. मग व्यर्थ बडबड आहे. व्यर्थ बडबड त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. उरी ते शेवटी उरले शानी. जे जे जिथपर्यंत जायचं आहे ते शेवटी राहिलेलं उरलेलं आहे, तसंच राहिलेलं आहे. जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत आपण गेलोच नाही. पडोनी वेद हरिगुण गावे, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. म्हणून शास्त्राध्ययन वेदाध्ययन करून हरीचे गुण गावे आणि ठावे ते जाणावे तेव्हा झाले. ठावे म्हणजे आत्मज्ञानाचा ठेवा किंवा परमार्थाचा जो ठेवा आहे तो तेव्हा प्राप्त झाला असे जाणावे. तपतीर्थाटने तेव्हा कार्य सिद्धी स्थिर सहे राहे बुद्धी हरीच्या नामे. की हरीच्या नामावर बुद्धी जर स्थिर झाली तरच समजा तीर्थाटनाचं फळ मिळालं. नाहीतर तीर्थाटना धमाधमा. नाहीतर एक तुकोबराय म्हणतात काय तीर्थे जाऊन या काय केले वरी वरी चरण प्राक शाळेले. किंवा तर तीर्थी धोंडा पाणी देवळ रोकडा सज्जने. तर तीर्थाला जाऊन काय केलं. जर भगवंताच्या नाम कीर्तन करण्याचं बुद्धी जर स्थिर नाही झाली तर त्या तीर्थाटनाचं फळ कार्यसिद्धी झाली असं म्हणता येणार नाहीये. म्हणून तीर्थाटनाचं फळ आहे की स्थिर बुद्धी, ती पण कुठे हरीच्या नामी. म्हणून तुकोबराय म्हणतात की याग यज्ञाधिक काय दान धर्म तरी फळ नाम कंठी राहे. यज्ञाधिक विष्णू अधिक याग आहे, अश्वमेधाधिक यज्ञ आहे, कायादी दान धर्म आहे. ते सर्वांचं फळ जर एकमेव आहे तर भगवंताचं कंठी नाम. कंठी जर नाम राहिलं तरच त्या सर्वांचं तात्पर्यार्थ प्राप्त झाला असं समजावं. म्हणून पुढे म्हणतात की तुका म्हणे नको काबाडाचे भरी, पडो सार धरी हेची एक. म्हणून तुकोबराय म्हणतात की तू हे काबाड कष्ट संसाराचे जे ओझ आहे त्याच्या मध्ये पडून व्यर्थ क्षण कष्ट करून घेऊ नकोस. जे सार आहे, सार जसं दुधाचं सार तूप आहे तसं सर्व साधनांचं सार जे नाम आहे त्या सर्व साधनांचं नाम हेची एक धरी. त्या एकच नाम साधनेला तू अवलंबन कर तर तुला सर्व शास्त्राध्ययनाचं तीर्थाटनाचं यज्ञ यागादिकांचं फळ मिळालं असं समजावं. नसता काही हाती आलं नाही, तेलही गेले, तुपही गेले, हाती आले, धुपाटणे असं होऊन जाईल. सुखे गावे अन्न त्याचे करावे चिंतन त्याचे, दिले त्याशी पावे फळ आपणाशी. आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर, नाही रीता ठाव तुका मने पसरी भाव. तुकोबराय या ठिकाणी धरणेकारस म्हणतात सुखे खावे अन्न, आनंदाने भोजन करावं आणि ज्याने भोजन दिलं त्याचं चिंतन करावं. ज्याने भोजन दिले, ज्याने अन्न दिले त्याचं चिंतन करावं. कारण तदियं वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय. तुझी वस्तू तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. परंतु दिलेली भगवंताची वस्तू, पण भगवंताची वस्तू भगवंताला देण्यासाठी माणसाचा जीव तुटतो. देणं सुटत नाही महाराज, एकरूप झालेला असतो जीव. म्हणून सुखे खावे अन्न. म्हणून काय करावं, आनंदाने अन्नाचं भक्षण करावं, खावं आणि ज्याने अन्न दिले त्या देवाचं चिंतन करावे की जेने हा देह दिला दान त्याचे करावे भजन. पण कसं करावं. मी हे खात नाही, मी तुकोबराय पुढे आलेला आहे, मी हे खात नाही, मी ते खात नाही, असं नाही जमत, तसं नाही जमत. ज्यांना साधना करायचे ना महाराज, साधनारत साधक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. मधुकरीमध्ये जे काही आलेलं आहे, बाबाने आम्ही मधुकरी खूप दिवस एकत्र खाल्लेले. आमची मधुकरी होती महाराज लवळ बहुळ बहुळ बहुळची शेलगावच्या पुढे.
शांतिपीठात राहत असतात. तर त्या दृष्टीने मधुकरीचे अन्न पवित्र आहे. त्याच्यामध्ये लसूण कांदा सगळं आलेला आहे. आता कांदा पुढे येणार आहे अजून. कांदा काय आपला पिछा सोडणार नाही, पाठीमागे एकदा गेला अजून येणार आहे. तर त्या दृष्टीने असं मधुकरीचं अन्न भक्षण करावं आणि त्या परमात्म्याने अन्न जे दिलेलं आहे त्याचं चिंतन करावं. त्याचे दिले त्याचे पावे फळ आपण असे त्याचे वस्तू जे दिलेली आहे त्याला अर्पण करावे आणि त्याला अर्पण केल्याचं जे फळ आहे ते आपणास मिळतं आहे. हा आधार नाम त्याचे विश्वंभर. तो परमात्मा जो आहे तो या संसाराचा कसा आहे, आधार आहे. तर अभिन्न विवर्त उपादान कारण आहे. भगवंत तो या संसाराचा अधिष्ठान आहे, आधार आहे. आणि संसार अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतं हे वेदांताचा सिद्धांत आहे. तो तिन्ही काळामध्ये किंवा अध्यस्त पदार्थाला स्वसत्ता नसते, तो अधिष्ठानाची सत्ता घेऊन भासतो आणि अधिष्ठानाची सत्ता घेऊन भासतो, स्वसत्ता नाही म्हणून तो अधिष्ठान रूप आहे. तर त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे हा आधार कशाचा, या संसाराचा आधार आहे. तो आधार आहे आणि जो ज्याचा आधार असतो तो आधियापासून कितीतरी पटीने व्यापक असतो म्हणून त्याच्यामध्ये कारणत्व येतं. कारणत्व येण्यासाठी आद्यस्थ पदार्थाचं अधिष्ठान पदार्थ व्यापक लागतो. जर तो व्यापक जर नसेल तर त्याच्यामध्ये अधिष्ठानत्व येणार नाही. तर त्या दृष्टीने तो परमात्मा कसा आहे, या जगाचा आधार आहे आणि तो या जगाचा आधारच नाही, या जगाचं तो पालन पोषण करतो. आणि तुकोबरा म्हणतात म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभरती इति विश्वंभर हा असा तो आहे. नायरिता ठाव तुका म्हणे पसरी भाव. म्हणून तुकोबराय म्हणतात धरणे करास, अरे बाबा तू काय कर, त्याच्या वाचून येत किंचित सुद्धा ठाव ठिकाणा वस्तू कशी नाही, रिक्त नाही आहे, तो सगळ्यामध्ये भरलेला आहे. म्हणून तू आपली जी चित्तवृत्तीचा भाव आहे तो व्यापक कर. केवळ देहापुरती अशी संकोचित वृत्ती ठेवू नकोस, आपला भाव व्यापक कर. कारण व्यापक जर केला भाव तरच त्याची प्राप्ती होईल. नवे भूमा तत्सुखम ना अल्पे सुखम असते, काय श्रुती, योवे भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. अल्पामध्ये सुख नाही, भूमा म्हणजे व्यापकामध्ये सुख आहे. म्हणून तू आपलं काय कर, जे भाव आहे त्याच्या वाचून एक सुद्धा ठाव ठिकाणा रिकामा नाहीये. कोणताही पदार्थ कोणत्याही वस्तू त्याच्या वाचून रिकामी नाहीये, तो सर्वांमध्ये खचाखच भरलेला आहे. म्हणून अशा त्या परमात्म्याला जर गवसणी घालायची असेल, त्याची प्राप्ती करायची असेल तर आपलं भाव व्यापक कर. संकोचनी काय झालाशी लहान पडे, आपोषण ब्रह्मांडाचे करुणे पारणे आंचवे संसारा, उशिरा लावू नको. घरकुलीने होता पडिला अंधार, तेने केले फार कासावीस, झुगारोने दुरी लापिविले काके, तुका म्हणे वाके कौतुकाचे. तुकोबराय म्हणतात संकोचने काय झालाशी लहान. तू आपल्या देहात्मक वृत्तीमुळे किंवा देह एवढाच ही संकोचित वृत्ती करून स्वतःला जे लहान समजत आहेत, परिच्छिन्न मानत आहेस, त्या परिच्छिन्नतेचा तू त्याग कर आणि ब्रह्मांडाला गवसणी घालण्याची भरारी घे. एवढं आपलं भाव व्यापक कर. अपोषण कर म्हणजे काय कर, एवढी चित्तवृत्ती व्यापक कर की जेणेकरून तो जो ब्रह्मांडाचा धनी आहे, जो परमात्मा सर्व व्यापक आहे, तो आपल्या चित्तवृत्तीमध्ये सामावला पाहिजे. एवढ्या आपल्या भावाला व्यापक कर. करुणे पारणे आचावे संसारा. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की जसं आपण एखादी व्रत वैकल्यादी केल्यानंतर त्याचं पारण करतो आणि पारण केल्यानंतर त्याचा पारण करणे म्हणजे त्याचं त्याग करणे, व्रत सोडणे, त्याप्रमाणे हा जो संसार आहे विषयात्मक आहे, त्या विषयात्मक संसाराचा तो पारण करून घे म्हणजे सोडून दे. आणि ज्याला लवकर प्राप्त करायचे त्यासाठी अत्यंत लवकर शीघ्रता कर. लवकरात लवकर त्याला प्राप्त करण्यासाठी तयार हो, तत्पर हो, वेळ लावू नकोस. घरकुलीने होता पडिला अंधार. जो हा देहात्मक जो शरीर आहे याच्यामध्ये परिच्छिन्नतेमुळे, जो आत्मज्ञानाचा विसर पडल्यामुळे जो याच्यामध्ये अज्ञानाचा अंधकार जो पसरलेला आहे, तर त्या अज्ञानाच्या अंधकाराला काय कर, काढण्यासाठी तू त्या ठिकाणी आत्मज्ञानाची ज्योत पाजळ उजवळ आपल्या भावाला व्यापक कर. आणि तेने फार कासाविष. आणि ज्या
अज्ञानामुळे परिच्छिन्नतेमुळे तो देहात्मक किंवा देहा एवढाच मी आहे किंवा देह हेच माझा आहे, याच्यापेक्षा अतिरिक्त माझा भाव नाही आहे, या आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे जो अंधकार झालेला आहे आणि त्याने तू काय तर कासावीस झालेला आहे, दुःख संसाराचे भोगत आहेस. झुगारोने दुरी लपविले काके, तुका म्हणे वाक्य कौतुकाचे. जसं एखाद्या भिकाऱ्याला कोणी एखाद्या रुपयाची लालच दाखवावी हे घे म्हणून आणि त्याला भिरकावून लावल्यासारखं ते काय करावं तर काखेमध्ये लपून घ्यावं, तर त्याप्रमाणे आपली जी वस्तू आहे ती आपल्या जवळ आहे परंतु ती आपल्याला सापडत नाहीये. तर तद्वतच आपण काय केलं पाहिजे तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपलं जर भाव परिच्छिन्नता दूर करून त्याच्या प्राप्तीसाठी आपण आपली ही व्यापकता वाढवली पाहिजे. माझ्या बापे माझे दिदले भातुके म्हणून कौतुके, क्रीडा करी केले आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्याचे. घेऊन विभाग जावे लवला ह्या आलेशी त्या ठाया आपुलिया, तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा मी काय येईल वंधू. तुकोबारा पुढे म्हणतात की याप्रमाणे माझ्या बापे माझे दिदले भातुके, माझ्या पांडुरंग परमात्म्याने पित्याने मला प्रेम भक्तीचं भातुक हे भोजन दिलं, त्यामुळे मी काय तर कौतुके क्रीडा करी, त्यामुळे मी सहज या ठिकाणी क्रीडा करतोय, लीला करतोय. क्रीडा शब्द लीला वाचक सुद्धा घेऊ शकता. आणि कसं करतोय कौतुके, सहज कौतुकाने. कौतुक म्हणजे ज्याच्यामध्ये काही हे उपादेय प्रयोजन नाही, ते कौतुक सहज असं मी क्रीडा करतोय. कारण यत कर्तव्यम तत्कृतम, यत प्राप्तव्यम तत् प्राप्तम, आता दिवसचारी पण कौतुके. आता प्राप्त करण्यासारखं सोडण्यासारखं काही राहिलं नाही. कारण जे प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे, त्याचं जे भातुक खाऊ आहे, खाद्य आहे, ते माझ्या पांडुरंग परमात्म्याने मला दिलंय. म्हणून मी आता सहज लीला करतोय, सहज वतन करतोय. कारण मला माझ्यासाठी कर्तव्य काही राहिलेलं नाही आहे, असं माझं जीवन झालेलं आहे. केली आळी पुढे बोलिलो वचन, पण हे घडलं कसं? वेळ प्रसंगी देवाकडे हट्ट केलं, वेळ प्रसंगी त्याच्याकडे हट्ट केलं. हा एवढं हट्टच नाही केलं, बरंच काही बोललो. कारण सहज प्राप्त होत नाही ना, त्याच्यासाठी हट्ट करावं लागतं. आणि हट्ट केल्याच्या नंतर मला ते मी काही पुढे बोलो, त्याच्यामुळे काय झालं तर उत्तम हे गुण आले त्याचे. म्हणून मला हे उत्तम जे गुण आहे, श्रेष्ठ जे फळ आहे, ते श्रेष्ठ फळ याची मला काय तर प्राप्ती झालीये. उत्तम हे गुण आले त्याचे, त्याचे जे उत्तम गुण आहे ते उत्तम गुण म्हणजे श्रेष्ठ फळ आहे, ते मला प्राप्त झालं, मिळून गेलं. म्हणून घेऊन विभाग जावे लवलाया. म्हणून तू काय कर, आत्मज्ञानाचा जो वाटा आहे तो लवकरात लवकर जेथून आलास तेथे घेऊन जा. ज्या तुकोबरायाच्या दरबारात, ज्या ज्ञानोबरायाच्या दरबारातून तू आलेला आहेस, धरणे करायला म्हणतात, ज्या ज्ञानोबरायांच्या दरबारातून तू आलेला आहेस, तर त्याच ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये तू आत्मज्ञानाचा ठेवा वाटा घेऊन लवकरात लवकर वापस परत जा. आणि आले तया ठाया आपुलिया, जेथून तू आलास त्या ठाया त्या ठिकाणी जा. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा मी पाय येईन बंधू. आणि त्या ठिकाणी गेल्यावर काय करायचं तर तुकोबराय सांगतात, त्या ठिकाणी माऊलीच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपला जे हे देह इंद्रियादी मन बुद्ध्यादी जे समुदाय आहे, अनात्म पदार्थ हे त्यांच्या चरणावर निवेदन कर. मैयर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्त समय प्रिय. मला कोणचा भक्त प्रिय आहे? ज्याने मन आणि बुद्धी माझ्या चरणावर ठेवलेली आहे, तो भक्त मला प्रिय आहे. म्हणून तू आपलं वेगळं अस्तित्व न ठेवता मन बुद्ध्यादी चित्त प्राण जे आहेत त्या सर्व ज्ञानोबरायाच्या चरणावर अर्पण कर. आणि करावा मी काय पाय देईन बंधू. आणि हे तुला सांगतो असं नाही, तुझ्याबरोबर मी येऊन सुद्धा त्यांना वंदन करेन. ज्ञानोबरायांना तुकोबराय म्हणतात, धरणे करास मी सुद्धा येईन त्यांचं वंदन करेन. कारण ज्ञानोबरायांचा अधिकारच तसा आहे. सर्व संत ज्या ज्ञानोबरायांचं वर्णन करतात तोंड भरून, तुकोबराय म्हणतात त्या ज्ञानोबराच्या दरबारामध्ये तूही जा आणि तुझ्याबरोबर मी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं वंदन करण्यासाठी येईल.
आणि ते ज्ञानोबराय कसे आहेत, ज्ञानोबरायांचा परिचय सांगता असताना तुकोबराय म्हणतात, ज्ञानांच्या गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐशे मज पामार आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगन इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेन युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई. तुकोबराय म्हणतात ज्ञानोबराय कसे आहेत, ज्ञानियांच्या गुरु राजा महाराव. ज्ञानराज जी माऊली आहेत ते ज्ञानियांचे सिद्धांचे अमलात्मा विमलात्मा सिद्ध पुरुषांचे गुरु आहे, राजा आहे, महाराज आहेत. आणि मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे तुम्हासारखे तुम्हीच आहात. ज्ञानदेव माऊलीने तुकोबराने या ठिकाणी माऊलीला उपमा नाही दिली, कारण उपमा देण्यासाठी सादृश्य पदार्थ लागतं, तेवढ्या तोडीचं लागतं. ज्ञानोबरायासारखे कोण आहेत तुमपात न्यायला, कोण आहेत? म्हणून ज्ञानोबरायासारखे ज्ञानोबरायच आहेत. म्हणून तुम्हाईसे तुम्हीच किंवा ज्ञानदेव, ज्ञानाने ज्ञानाचा जो देव आहे ते ज्ञानदेव. ज्ञान ज्याच्यामुळे प्राप्त होतं ते ज्ञानदेव म्हणता येईल का? ज्ञानदेव संधी विच्छेद काय होईल? संधी अनेक आपले समास करा ना, समास करा. ज्ञान ज्यांचं देव आहे ते ज्ञानदेव आणि ज्ञानाने ज्याची प्राप्ती होते ते ज्ञानदेव. असे तुम्ही ज्ञानदेव आहात, मग तुम्हाला अन्य कोणाचीही उपमा नाही, तुमच्यासारखे तुम्हीच आहात. जर उपमा दिली असती तुकोबराने माऊलीला तर माऊलीला गौणत्व आला असतं ना, गौणत्व आला असतं. कारण तुमच्यासारखं कोणीतरी आहे की नाही, म्हणून तर उपमा. सादृश्य पदार्थ तुलनात्मक जे पदार्थ असतात त्या ठिकाणी उपमा असते. मग ज्ञानोबा रायाला जर उपमा देण्यासारखं त्यांच्या तोडीचा जर कोणता पदार्थ असला असता, संत असले असते, तर तुकोबरायाने जर त्यांची उपमा दिली असती तर तुकोबरायाचं जो त्यांचं निरपेक्ष अस्तित्व आहे ते राहिलं नसतं. ज्ञानोबराय निरपेक्ष त्यांचं अस्तित्व आहे, त्याच्यासारखे ज्ञानोबराय नाहीत, तसे ज्ञानोबराय आहेत. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशी कर्मधारय. तर त्या दृष्टीने मज पामाराय काय थोरपणा नाही, परंतु हे ज्ञानोबराय, हे ज्ञानदेवा, तुम्ही मला जे एवढं श्रेष्ठत्व दिलंय मी त्या योग्यतेचं नाही, मी पामर आहे. सज्जनांचे काय शिष्टाचार आहेत, मोठ्या लोकांचे काय शिष्टाचार आहेत. मला तो मानतो म्हणजे मी किती मोठा आहे असं लोक मानतात. मला बाबा मानतात म्हणजे मी किती मोठा आहे, असं नाही होत. त्याचं कारण असं नाही होत. या ठिकाणी काय म्हणतात, मोठे लोक आहेत ना, मोठ्यांचं मोठत्व किंवा श्रेष्ठत्व सिद्ध होतं महाराज नम्रतेने, त्यांच्या नम्रतेने त्यांची श्रेष्ठता सिद्ध होते. तुकोबराय या ठिकाणी आपल्याला पामर म्हणून घेतात आणि मी पामरासारख्या आला, तुम्ही एवढं जे श्रेष्ठत्व दिलंय तर ते श्रेष्ठत्व जे मला जे थोरपण तुम्ही दिलंय ते योग्य नाही. कारण जे पायाचं पादत्राण आहे ते पायामध्ये शोभून दिसतं, पायाचं पादत्राण हे पायामध्ये शोभून दिसतंय. म्हणून मला जर तुम्ही श्रेष्ठत्व दिला हा तुमचा मोठेपणा आहे, परंतु मी त्या अधिकाराचा नाहीये. यद्यपि अधिकाराचे आहेत परंतु श्रेष्ठांचं शिष्टाचार आहे. ब्रह्मादिक येथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. ब्रह्मादी देव तुमची दरबारामध्ये सेवा करतात, ब्रह्मादी देव तुमची सेवा करतात. आदिक म्हणून काय घ्यायचं, कारण ब्रह्म आदी म्हणून काय घ्यायचं, तर ब्रह्म आहेच पण सनकादी जो आहेत ते सुद्धा तुमची शरण सेवा करतात. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या अभंगामध्ये हे सर्व वर्णन आलेलं, त्यांचा अधिकार काय, कोण कोण आले होते, कोण कोण आले. म्हणून ज्ञानोबरायाचा अधिकार कसा आहे, तर ब्रह्मादिक जेथे म्हणजे तुमच्या दरबारात तुमची सेवा करतात, इतरांची तुलना काय, दुसऱ्यांचं काय मोजमाप आहे. तर त्या दृष्टीने तुका म्हणे नेणं युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायडोई. म्हणून तुमची जी युक्ती आहे, तुमचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची जी खोली आहे, गैराई आहे, गंभीरता जी आहे ते मी जाणू शकत नाहीये. म्हणून मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो. कारण कोणी कोणाला जर पूज्य मानत असेल ना तर तो त्याची श्रेष्ठता स्वीकार करतो.
कोणी कोणाला जर पूज्य मानत असेल तर तो त्याला अगोदर त्याला श्रेष्ठत्व देतो आणि त्याचं श्रेष्ठत्व स्वीकार केल्याशिवाय त्याला तो नमस्कार करत नाही. म्हणून तुकोबरायांनी या ठिकाणी ज्ञानोबरायाला श्रेष्ठत्व दिलंय म्हणून चरणी ठेवी डोई, आणि त्यांचं श्रेष्ठत्व आहेच. बोलिले लेकुरे वेळी वाकडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शेद नाही विचारले अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. तुकोबराया पुढे म्हणतात की मी जे लेकरासारखं आपल्यासमोर जे काही वेडो वाकडो मला जसं जमल तसं बोललो, त्या वचनांचं तुम्ही काय करा तर उत्तर म्हणजे वचन जे बोललेलं आहेत त्या सर्वांचं जे मी तुमच्यासोबत धारष्ट्य केलेलं आहे बोलण्याचं, त्या अपराधाचं मला तुम्ही क्षमा करा. हे महाराज तुम्ही सिद्ध आहात, मी माझा अधिकार विचारला नाही तुमच्यासमोर बोलायला पाहिजे की नाही याचा मी विचार नाही केला, माझा तो अधिकाराचा मग विचार न करता बोलिलो तरी तुम्ही मला काय एकत्र क्षमा करा. म्हणून हे ज्ञानेश्वरा मी सेवकाला आपल्या चरणावरच ठेवा, मी तुमचा सेवक आहे, मला आपल्या चरणावरच ठेवा. असं तुकोबराय माऊलीविषयी तोंड भरून वर्णन करतात. काय तुम्ही जाणा करू नव्हे नारायणा, तरी या लटिक्यांची ग्वाही निवडली दुसरे ठाई. कळअंतरीचा गुण नय फुटल्या वाचून, आणिले अनुभवा जनाच्या हे ज्ञान देवा. अनेक कोणी भीती त्यांच्या चिंतने विश्रांती, तुका म्हणे बीज पोटी फळ तैशेची शेवटी. तुकोबराय या ठिकाणी म्हणतात की धरणेकऱ्या म्हणतात काय तुम्ही जाणा करू अवेर नारायणा. तुकोबराय धरणेकर म्हणतात की तुम्ही काय नारायणाचा अवेर त्याग करण्याचं ठरवलं की काय, आणि तुम्ही नारायणाचा हे नारायणा धरणेकर म्हणतात तुम्ही देवाचा किंवा माऊलीचा अवेर करण्याचं ठरवलं आहे की काय, तरी या लटिक्याची ग्वाही. आणि जर तुम्ही असं जर त्यांचं जर अधिकार स्वीकार करण्याचं जर ठरवलं नसेल तर हे जे तुमचं लटकं आहे खोटं जे दंभ आहे, त्या दंभाची जी तुमच्या दंभाची जी ही काय ती जी लपून ठेवलेली आहे तुम्ही वेळ प्रसंगी ज्ञानोबरायासमोर उघड करेल आणि निवडली दुसरे ठाई तर ते मी तुमची जी काय करेल तर वेळ प्रसंगी त्याचं मी साक्ष देईल. कळोअंतरीचा गुण नाही फुटल्या वाचून, कारण एखाद्या फळ गोड आहे की कडू आहे हे जाणण्यासाठी जसं त्याला फुटल्याशिवाय पिकल्याशिवाय कळत नाही, तसं तुमच्या अंतराचं मध्ये काय भाव आहे हे मी वेळ प्रसंगी साक्ष देऊन ज्ञानोबरायाच्या समोर प्रगट करेल, तेव्हा तुमचं खरं काय ते कळू येईल. म्हणून तुकोबराय म्हणतात आणले अनुभवा जनाच्या ह्या ज्ञान देवा, कारण ज्या ज्ञानोबरायाने आपल्या ज्ञानेश्वरी किंवा आपल्या तत्वज्ञानाने भगवंताची प्राप्ती नामाने होते हे अनुभवाला लोकाला आणून दिलेलं आहे. ज्या ज्ञानोबरायाने भगवंताची प्राप्ती ही नामाने नामकीर्तनाने अनुभवाला आणून दिलेली आहे, त्यांना तुम्ही फसवायला निघाले, त्यांच्यासमोर तुम्ही याप्रमाणे करण्यासाठी निघाले. अनेक कोणी भीती त्यांच्या चिंतने विश्रांती. तर म्हणतात की ज्या हरेच्या चिंतनाने संसाराधिक आणि अनंत पदार्थाची निवृत्ती होऊन विश्रांती शांती मिळते, असं ज्या ज्ञानोबरायाने सर्व लोकांच्या निर्दनास आणून दिलेलं आहे त्यांना परपंचाची भीती राहत नाहीये. तुका म्हणे बीजपोटी फळ तैशेची शेवटे, कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये जसं भाव असतं ती निर्वाणीला बरोबर समोर येत असतो. ते किती लपवलं तरी लपवू जाऊ शकत नाहीये. बीज म्हणजे भाव, आणि ज्याच्या पोटी म्हणजे अंतःकरणात, ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा भाव आहे तसा तो फळ म्हणजे त्याचा परिणाम शेवटी म्हणजे वेळ प्रसंगी किंवा पुढे येत असतो. म्हणून तुम्ही ते असं करू शकत नाही. पुढे म्हणतात की अविश्वास याचे शरीर सुतके विंटाळ पातके भेद आहे, काय त्याचा वेल जाईल मांडवा, होता तैसा ठेवा आला पुढे. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळेचा धोंडा उभा ठाके, तुका म्हणे जैसा कुचाराचा दाना, परिपाकी जाना खोटा तैसा. तुकोबराय म्हणतात की अविश्वाचे शरीर सुतकी विंटाळ पातकी भेद नाही. ज्या लोकांचं विश्वास नाहीये हरिकीर्तनावर, नामस्मरणामध्ये, भगवंताच्या नावावर विश्वास नाहीये, त्यांचं शरीर जसं एखाद्याचं मृत झाल्याने सुतक लागल्यामुळे
जसं अशुद्धता प्राप्त होते तसं त्यांचं ते शरीर आहे. फार छान या ठिकाणी वर्णन केलं तुकोबाराने की त्यांचं शरीर ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवत भाव नाही किंवा हरिनामाचं भाव नाहीये, त्यांचं शरीर मृत शरीराच्या लागलेल्या सुतका समान अपवित्र आहे, अपवित्र आहे. विंटाळ पातकी भेदवा आणि ते शरीर ते पातकाचं विंटाळ आणि असं धारण करतंय. त्याचा काय त्याच्या वेळेला जाईल मांडावा होता तैसा ठेवा आला पुढे. तर त्या व्यक्तीचं अश्रद्धापूर्वक केलेलं परमार्थ काय तो मोक्षरूपी मांडवावर जाईल का? प्रश्नार्थक विचारलंय. कारण ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही आणि त्यांच्याद्वारा केलेलं परमार्थ मोक्षापर्यंत, मोक्षाच्या मांडव्यापर्यंत जाईल का? जाऊ शकत नाहीये. कारण अश्रद्धया हुतम दत्तम किंवा क्रोधी अविश्वासी त्याशी बौद्ध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनू नये, त्यांना उपदेश होऊ शकत नाही. म्हणून त्यांचं मांडवावर वेल जाऊ शकत नाही. तैसा ठेवा आला पुढे. कारण तसा अनुभव जो आहे तो पुढे आलेला आहे. एखाद्या मातेने जसं संकल्प करावा की मला एखादा राजकुमाराची प्राप्ती व्हावी आहे, परंतु नशिबाप्रमाणे त्याला धोंडा एखादा असा धोंडाच प्राप्त होतो. आता काय कोणची माता अशी संकल्प करते की मला असा करंट कपाळाच्या जन्माला यावा? कोणतीच माता अशी नवस करत नाही, संकल्प करत नाही. परंतु होतच नशिबाप्रमाणेच. जे नशिबात आहे ते म्हणतात ना, सटवीचे लिहिले न चुके काही केले, ललाटीचे लिहिले न, ते चुकतच नाही, ते येतच ते. तर पण संकल्प करण्याला काय हरकत आहे? संकल्प केला पाहिजे. तर त्या दृष्टीने तुकोबराय म्हणतात की ते धोंडाच तसा येतो. समोर तू का म्हणे जैसा कुचराचा दाणा परिपाके जाणा खोटा, जसा एखादा कुचर दाणा असतो त्याला कितीही जरी तुम्ही शिट्ट्या दिल्या, कुचर दाण्याला किती शिट्ट्या दिल्या तरी शेवटी जेवताना तो परिपाकी फळाला येतो. काटकून दातात चावला जातो, तो शिजतच नाही कुचर दाणा. तर तो जसं परिपाकी कळाला येत आहे तसं अविश्वासी माणसाचा जो परमार्थ आहे ना तो शेवटी दिसतो कसा आहे ते. तुकोबाराय पुढे म्हणतात तापसाचे तपे पापाचे शिदोरी तमगुणे भरी घातलेशे राजेपदा राजेपदा आड सुखाचे संपत्ती उल्लंघून जाती निर्याय गावा. इंद्रिय दमिली इच्छा होती जीवी नागवी ती ठावी नाही. पुढे तुका म्हणे हरिभजना वाचून करीती तो क्षीण पाहू नये. तुकोबाराय म्हणतात की तामसाची तपे पापाची शिदोरी. तमगुणी जो लोक आहेत, जे हिरण्यकश्यप सारख्यांनी तपस्या केली त्याच्या परिणाम पुढे काय झाला तर पापाची शिदोरी. तर तापसाची तपे पापाची शिदोरी. तमगुणी जे लोक असतात, तमगुण प्रधान जे लोक असतात, तर त्यांचे जे तप आहे ते सुद्धा तमगुणात्मक असल्या कारणे पापाची शिदोरी आहे. शिदोरी म्हणजे कुठे? जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये घालण्यासाठी लागणारं भांडवल, त्याचं नाव शिदोरी. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये घालण्यासाठी लागणारं भांडवल ते काय आहे? शिदोरी आहे. कारण बिना शिदोरीचं तुम्ही जन्म मरणाचं चक्र कसं मिळेल? म्हणजेच आपल्याकडे शिदोरी आहे म्हणून तर आपण जन्माला आलो. आणि शिदोरी जर नसली असती तर आपण जन्माला कशाला आलो असतो? म्हणून काय करायचं? येण्याची शरीर आहे, आलो ना बस, परंतु आता पुन्हा नाही यायचं असं करणार. तर त्या दृष्टीने त्यांचं जे ते शिदोरी आहे ते तमगुणे भरी घातली शे, त्यांनी तमगुणालाच वर्धिंगत केलंय असं समजावं. तमगुण प्रवर्तकच असल्यामुळे, तमगुणाची प्रक्रिया असल्यामुळे तमगुणाला त्यांनी वाढीस लावलेला आहे असं ते समजलं पाहिजे. जसं राज्यपद आड सुखाचे संपत्ती ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आता जरी राज्यपदाचं सुख संपत्ती जर भोगत असेल, परंतु पूर्वकर्मामुळे पूर्वपरार्धामुळे तो आता राज्यपदावर आहे, परंतु कालांतराने तो पापाचं आता वर्चस्व असल्या कारणाने आता पुढे तो काहीतरी याप्रमाणे काय करणार आहे? त्या वर्तमान प्रारब्धाचं परिभूत करून आता तो दुःखाचं याप्रमाणे काय तर प्रारब्ध जोडत आहे.
तर त्या दृष्टी उल्लंघन जातीने रे गावाने असं ते उल्लंघन करून काय तर ती शिदोरी घेऊन ते पापाच्या गावी जातात. इंद्रिय दमेली इच्छा जिती जेवी. अशा तमगुणी लोकांनी जर वरवर दांभिकतेने जर इंद्रियाचं जमंदरी केलं आणि अंतःकरणावर जर इच्छा जर असेल, विषय वासना जर असेल, तर पुढे ज्यावेळेस ते आपली साधना भजन करतील त्यावेळेस ती ती जी इच्छा आहे, काम वासना आहे किंवा विषय वासना आहे, ती त्यांना ती नागवल्याशिवाय सोडणार नाहीये. ती त्याला नागवतेच, ती कामाला पुढे येत नाहीये. तुका म्हणे हरे भजना वाचून करती तो क्षीण पाहू नये. म्हणून हरे भजना वाचून जे काही शीन करतात, कष्ट करतात, अशा लोकांचं तोंड सुद्धा पाहू नये. म्हणून तुकोबाराने या ठिकाणी एक वाक्य सिद्ध केलं की देवाच्या भजनाशिवाय देवाची मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि तुम्ही काही करा, आणि तुम्ही काही जरी केलं तरी हरिभजना वाचून जे देवाची प्राप्ती करण्याची इच्छा करत असतील तर त्यांना केवळ त्यांच्या पदरी शीनच कष्टच पडणार आहे. अशा लोकांचं तुकोबाराय म्हणतात की तोंड सुद्धा पाहू नये, डोळ्याने त्यांचं दर्शन सुद्धा करू नये. तमगुणाचं हरेक थैवी नाही शेतीस वाहित हरिजन चित्त न घाला तेथे जाईल भंगून आपला विश्वास अवघ्या नास कारणाचा. ज्याच्या बैसावे भोजना पंगती त्याची संगती जैसे खावे. तुका म्हणे काय झाले ती जानते देवाही परत थोर तुम्ही तो कवरा. या ठिकाणात हरिकथेवी नाही शेती सवयीत. जो आपलं कल्याण इच्छितेत पण कोणा वाचून, हरिकथे वाचून, जो हरीच्या भजना वाचून, नामस्मरणा वाचून जे आपलं स्वहिता करू इच्छितात तर त्याला तुकोबाराय म्हणतात हे हरिजन हो, हे वैष्णवांनो, तुम्ही त्या ठिकाणी आपलं मन घालू नका, चित्त घालू नका. कारण तुमच्या अंतःकरणामध्ये भगवत चिंतनाची, हरिकीर्तनाचे जे विश्वास आहे तो सुद्धा खतम होऊन जाईल. म्हणून तमोगुणी लोकांचं संगती कधी करू नये. तर त्या दृष्टीने हरिजन, हे हरिजन हो, चित्त न घाला तेथे. त्या ठिकाणी अशा लोकांच्या तुम्ही संगतीमध्ये राहून त्या ठिकाणी चित्त लावू नका. जाईल भंगून आपला विश्वास अवघ्या नाश करणाचा. आपल्या अंतःकरणामध्ये थोडंफार असलेला जो विश्वास आहे हरिकीर्तनाचा, हरिभजनाचा, तो सुद्धा भंग होऊन जाईल, नाश होईल. आणि अवघ्या नाश करणाचा नाही, जी उरली सुरली सामग्री दुसरं साधन असेल ते सुद्धा राहणार नाही. सर्वम शून्यम शून्यम होऊन जाईल, खाली होऊन जाऊ आपण. म्हणून अशा लोकांची संगती न करा. तुकोबाराय सावधान करतात, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. अशा लोकांची संगती करू नका, खळांची संगती. तर आपल्याला माहिती आहे, मी फक्त तुम्हाला एक संकेत करतोय. तर त्या दृष्टीने ज्याच्या बैसावे भोजना पंगती, ज्या लोकांच्या पंक्तीला तुम्ही भोजनाला बसलात तर तिथं जसे नियमान, जसं भोजन आहे तसंच करावं. तिथे तुम्हाला हा ना करता येत नाही आता असं ते, तर तेच भोजन पंक्तीमध्ये केलं पाहिजे. त्याच्या संगतीत ते शिकावे, त्यांच्या संगतीमध्ये तसंच खाल्लं पाहिजे. तुका म्हणे काय झाले ती जानते देवाही परत थोर तुम्ही. अरे तुकोबाराय म्हणतात तुम्ही काय नवनबराय देवापेक्षा थोर झालात की काय, जाणते झालात की काय. स्वतःला काही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात, खूप शहाणे समजतात. आणि भक्तिसूत्रामध्ये नारद ऋषी संकेत करतात की दैन्य प्रियत वाच्य. भगवंताला दीनता प्रिय आहे, शानपण प्रिय नाही आहे. शानपणामध्ये अहंकार आहे आणि तुका म्हणे नरकी. तर त्या दृष्टीने तुकोराय म्हणतात धरणे करायला तू काय ज्ञानोबरापेक्षा आणि देवापेक्षा श्रेष्ठ जाणता झालास की काय, की त्यांच्याद्वारा उपदेश केलं त्याच्यावर तुझा विश्वास नाही. म्हणून सेवके करावे स्वामीचे वचन, त्याशी हुं तो पण कामा नये. घेईल जेव का सारील परते, भंगली या चित्ते सांधी जेना. खाद्य ते दावावे रवी केवी वाट आपले ते नीट वसंतावे. तुका म्हणे तो आहे ज्ञानाचा सागर, परिनिधी अगर भिजो निधी. तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की हे आणि प्रस्तुत अभंग आणि पुढचा अभंग एवढं आपल्या सेवेसाठी आलेलं आहे. तर आपण थोडक्यामध्ये सेवके करावे स्वामीचे वचन. तर तुकोबाराय म्हणतात की सेवकाचं कर्तव्य काय, स्वामीने जसं आज्ञा केली त्या आज्ञेचं पालन करावे. तर स्वामीची आज्ञेचं पालन करणे हे सेवकाचं कर्तव्य आहे. तेथे हुं पणा कामा नये. तेथे हा किंवा नाही म्हणण्यास कुठेही स्थान नाहीये, म्हणताच येत नाही. जर म्हटली तर स्वामी सेवक नात्या भंग पावतो, दोष लागतो. कसले सेवक आणि कसले स्वामी मग तुम्ही. नाही नाही
मला असं वाटतं की माझ्याच्याने हे होणार नाही, तिथे काहीच म्हणता येत नाही. आणि आपल्याकडे ह्या गोष्टी थोडासा वानवा जाणवतो, पण ही गोष्ट उत्तर हिंदुस्थानात कटाक्षाने पाळली जाते बरं का. इकडे थोडासा अभाव वाटतो. तर त्या दृष्टीने सेवकाने स्वामीच्या वचनांचं पालन करावं. त्या ठिकाणी हा किंवा नाही हे त्याला बोलण्यासाठीही काहीतरी त्या ठिकाणी कुठेही स्थान नसे, काम नाही आहे. घेल जीव का सरील परते, भंगलिया चित्ते सांदिजना. तो मला कामावर ठेवेल की नाही ठेवेल, किंवा मला तो कामावरून काढून टाकेल, तो माझा जीव घेईल का, हे असं याप्रमाणे त्यांनी कधी विचार करू नये. कारण एकदा जर अंतःकरणामध्ये असा जर भेद जर निर्माण झाला, तर त्या भेद एकदा झालेला तो पुन्हा एक संद एक रूप कधी होणार नाहीये किंवा होत नाहीये. आणि खद्योत दावावी रवी केवी वाट, जसं काजव्याने रवीला कधी मार्ग दाखवू नये. खद्योत खेनाम आकाशे द्योत ते प्रकाशत इति खद्योत. खद्योत म्हणजे काय? काजवा. आणि काजवा पुढून प्रकाशतो, बरोबर आहे? नाही, काजवा पाठीमागून प्रकाशतो, टिमटिमतो. काजवा पाठीमागून प्रकाशतो, टिमटिमतो. आणि केव्हा? रात्री सूर्य नसल्यावर काजवा प्रकाशतो. त्या काजव्याने सूर्याला वाट जाऊ नये. त्या काजव्याने सूर्याला मार्गदर्शन करू नये. तुला असं सरळ चाललं पाहिजे, तुला असंच चाललं पाहिजे. आणि सांगणारा कोण? तर त्या दृष्टीने तुका म्हणे काय खाली नाही का, आपुले ते नीट उसंतावे, आपण सरळ चालावं असं त्यांनी कधी सांगू नये. तुका म्हणे तो आहे ज्ञानाचा सागर. तुकोबराय म्हणतात, ज्या माऊलीच्या दरबारातून तू आलेला आहेस ती माऊली कोण आहे? ज्ञानाचा सागर आहे. आणि सागर कशाला म्हणायचं? आथ आणि इथी ज्याच्यामध्ये नाही त्याला सागर म्हणतात. काय? आथ, इथून आरंभ होतो आणि इथपर्यंतच आहे. म्हणून तुका म्हणे नेनो युक्तीची खोली. मला वाटतं पुढे येणार आहे, गेली झालं. तर त्या दृष्टीने ज्ञानात सागर येते. सागर म्हणजे आथ आणि इति जेथे म्हणता येत नाही असं ते ज्ञानाचं सागर आहे. आणि अशा ज्ञानाच्या सागर परिनिधी अगर भेजून दे. म्हणून त्या तुकोबरायाच्या द्वारा जो अद्वैत तत्वज्ञानाचं आणि प्रेम लक्षणा भक्तीचं वर्णन केलेलं आहे, आणि जे त्याने जे सुगंध आलेला आहे ते त्याला कधी त्या सुगंधाला भिजू देत नाही, म्हणजे भेद निर्माण करत नाहीत. कारण तुकोबराय समन्वयात्मक बोलतात. म्हणून त्याने ज्या ठिकाणी अद्वैत तत्वज्ञानाचं वर्णन केलंय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांनी प्रेम लक्षणा भक्तीचं वर्णन केलंय ते तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ते केवळ ज्ञान प्रवर्तक आहेत असं समजू नये, ते केवळ भक्ती प्रवर्तक आहेत असं समजू नये. ते भक्ती आणि ज्ञानाचे प्रतिपादन करणारे आहेत. आणि ज्ञान आणि भक्तीने जो भक्ताच्या जीवनामध्ये सुगंध आलेला आहे त्याच्यामध्ये भेद त्या सुगंधाला निर्माण करणारे नाही आहेत, असे ते माऊली आहे. जयाचे द्वारी सोन्याच्या पिंपळांगी यायशी बळ, रडा बोले करिले ते काय नोहे महाराज परी पाय बीज सुद अंगी. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय उन्हे राहे समाधाने चित्ताची. या शेवटी माऊली या ठिकाणी ज्ञानोबरायाचं वर्णन करते. तुकोबराय जयाच्या द्वारी ज्ञानोबरायाचा अधिकार काय आहे? ज्यांच्या द्वारावर कनकाचा जो पिंपळ आहे, अंगामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पशु जो रेडा आहे त्यांच्या द्वारा सुद्धा वेद बोलवण्याचं सामर्थ्य. बोलवलं का नाही आहे? म्हैशीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती. माऊलीने जड प्राणी, बुद्धिहीन प्राणी, पशु त्यांच्या द्वारा सुद्धा वेदांच्या श्रुती बोलवण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य ठेवतात. आणि ज्यांच्या दरबारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे एवढंच नाहीये, ती माऊली काय करू शकणार नाहीये. करली ते काय नोहे महाराज. हे महाराज ते काय करू शकणार नाहीयेत. कारण माऊली भगवंताचं जे सामर्थ्य आहे तेच माऊलीचं सामर्थ्य आहे. म्हणून सांगितलंय की पंढरपूरचा निळा ते काय पांडुरंगाने ज्ञानोबा माऊली काय प्रमाणे आरतीमध्ये आहे ना, अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञाने. तर त्याप्रमाणे पांडुरंगाचा अवतार आहे. जसं पांडुरंग कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुम
तशी माऊली सुद्धा तशी त्याप्रमाणे आहे. म्हणून ते काय करू शकणार नाहीये. परी पाये बीज शुद्धांगी, परंतु ते एक मात्र बघतात की ज्ञानासाठी उपदेश करण्यासाठी साधकाच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे किंवा नाही, ते मात्र ते अवश्य बघतात. पाहे शुद्ध बीज, शुद्ध बीज म्हणजे शुद्ध भाव. आणि शुद्ध भाव कशाला लागतं? ज्ञानोपदेश करण्यासाठी साधकाच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे किंवा नाही, हे मात्र ते अवश्य बघतात. म्हणून जयाने घातले मुक्तीचे गावांमध्ये, ज्या ज्ञानोबरायाने आपल्या दरबारामध्ये मुक्तीचं अन्नक्षत्र घातलंय. कोणी या मुक्ती घेऊन जा, कोणी या, कोणी या मुक्ती घेऊन जा, ज्याने असं मुक्तीची अन्नक्षत्र घातलेलं आहे, असं ते आहे. आणि एवढंच नाही आहे, वैष्णवांची मांदी आळी त्यांनी समुदाय जे आहे जमा केलेला आहे. आणि तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताच्या. तुकोबाराय म्हणतात अशा ज्ञानोबरायाच्या ठिकाणी सुखाला काय कमी आहे, म्हणून तू असं कर, जा त्या ठिकाणी आपलं चित्त अर्पण कर आणि समाधानाने त्यांच्या चरणावर पडून राहा. कारण ज्ञानोबराय सर्व काही तुझं करतील. म्हणून धरणे कर्यास तुकोबारायांनी ज्या माऊलीच्या दरबारातून धरणेकरी गेला होता त्या ठिकाणी पाठवलेला आहे. आणि याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली सेवा या ठिकाणी पूर्ण होते. आणि म्हणून मी आपल्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कैलास महाराज. अभंग झाल्यावरती ज्यांनी ग्रंथ घेतलेला आहे त्यांनी ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. ग्रंथ आणून द्यायचा आहे पाठ झाल्यानंतर. पुढील सत्र ठीक 6 वाजता सुरू होईल. तृषा काळी उदक भेटी भेटी, तृषा काळी उदक भेटी, पडे मिठी आवडीची, पडे मिठी आवडीची, ऐसियाचा बरवा संग संग, ऐसियाचा बरवा संग, जीवलग संतांचा जीवलग संतांचा, ऐसियाचा बरवा संग, बरवा संग, ऐसियाचा बरवा संग, मिष्टान्नाचा योग भुके, म्हणता चुके पुरेसे, म्हणता चुके पुरेसे, ऐसियाचा बरवा संग, बरवा संग, ऐसियांचा बरवा संग, जीवलग संतांचा
जीवल ग संतांचा ऐसियाचा बरवा संग बरवा संग ऐसियाचा बरवा संग तुका म्हणे माते बाळा तुका म्हणे माते बाळा कळवळा भेटीचा कळवळा भेटीचा ऐसियाचा बरवा संग बरवा संग ऐसियाचा बरवा संग जीवलग संतांचा जीवलग संतांचा जीवलग जीवलग संतांचा जीवलग संतांचा ऐसियाचा बरवा संग बरवा संग ऐसियाचा बरवा संग ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वांनी ग्रंथ जमा करा.